केओपी माझा, माझं गाव माझी बातमी. आचार विचारांचं अद्वैत फार कमी माणसांना जमतं आणि ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं. त्याग, समर्पण आणि समाजासाठी राबण्याची अव्याहत कृती आणि दृष्टी ही ज्यांना लाभली ते साहित्यसृष्टीतील भीष्माचार्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे. शावड तालुक्यातील भेडसगाव या छोट्याशा लोकवस्ती असणाऱ्या गावचं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व, एक प्राथमिक शिक्षक ते डॉक्टर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे हा त्यांचा प्रवास खरोखरच साहित्यसृष्टीला आणि समस्त समाजाला हा भूषणावह प्रवास आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना डंगे धनगरवाडे दुर्गम डोंगराळ प्रदेशातील अडाणी लोकांची मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षक असताना कानसाकोरा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करून 4 माध्यमिक विद्यालय, 1 महाविद्यालय आणि 2 वसतिगृह स्थापन केली. वंचितांची, कष्टकऱ्यांची मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, ती शिकावीत, त्यांची घरं समृद्ध व्हावीत, गावं समृद्ध व्हावीत या दृष्टीनं त्यांनी अव्याहतपणे राबून कष्टून प्रसंगी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी ही संस्था उभी केली. पुढे हा प्रवास त्यांचा कोल्हापूरपर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या डीन प्रमुखापर्यंत गेला. असे साहित्यसृष्टीत आपल्या प्रतिभेची मुशाफिरी करणारे, एकूणच साहित्यसृष्टीतील सर्वच लेखन प्रकारामध्ये आपल्या प्रतिभेची छाप उमटवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील भेडसगाव या छोट्याशा गावातील आधुनिक साने गुरुजी म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार नलगे सर. नमस्कार सर. आपण ज्या काळात शिक्षण घेतलं तो काळ निश्चितपणानं प्रतिकूल परिस्थितीचा होता. तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपली जडणघडण आणि आपलं गाव, आपले शालेय वयातील जडणघडण याविषयी आपण या ठिकाणी आम्हाला, आमच्या श्रोत्यांना या ठिकाणी आपण उद्बोधित किंवा अवगत करावं. तसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझा जन्म दऱ्याखोऱ्यात डोंगरमाळाला अशा अत्यंत वेगळ्या प्रकारचा जो मागास भाग असतो तशा प्रकारच्या भागामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील अत्यंत गरीब होते, दरिद्री होते. कष्ट करायचं, मजुरी करायची, पोट भरायचं, पण अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचे होते, अत्यंत प्रामाणिक होते. आणि म्हणून अर्थातच त्यांचे संस्कार माझ्यावर झाले होते. जिद्द ही बाळगावीची, जिद्दीनं आपण कामाला लागायचं, जिद्दीनं सर्व काही करायचं अशा प्रकारचा विचार हा माझ्या मनामध्ये अर्थात यायचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न केला. आणि म्हणून अर्थातच शाळेला जाताना वडिलांची इच्छा नसतानासुद्धा मी शाळेला जात राहिलो. तरीसुद्धा वडिलांनी विरोध केला आणि त्यावेळी ते असे म्हणाले की तुम्ही शाळेला जायचं नाही, आपलं पोट भरणं हे आपलं काम आहे, बाकी कोणत्याही प्रकारे अर्थातच इतरांच्यावर काही लागेल वाटेल इतरांना तसं प्रकारचं करायचं नाही असे म्हणाले. आणि शाळेला मला पाठवत नव्हते. त्यावेळी अर्थातच एक शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी एक फार चांगलं काम समाजासाठी केलं किंवा मानवजातीसाठी केलं. कोणत्या प्रकारचा समाज असो त्यांचा कळवळा त्यांना होता आणि त्याप्रमाणे अर्थातच त्यांनी एक कायदा केला आपल्या संघ या संस्थांमध्ये की ज्या घरचा मुलगा किंवा मुलगी शिकण्याच्या योग्यतेची आहे, वयाची आहे, त्यांना शिकवलंच पाहिजे अशा प्रकारची एक गोष्ट त्यांनी आपल्या मनात घेतली आणि तसा कायदा केला. आणि त्याप्रमाणे अर्थातच मला माझं वय शाळेला पाठवण्याच्या पात्रतेचं होतं.
परंतु शाळेत पाठवत नव्हते. तरी पण ज्यावेळी गावचे पाटील राजर्षी शाहू महाराजांचा हुकूम मानून मला आमच्या वडिलांना घरच्यांना सांगितलं की मुलाला शाळेला पाठवलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला दररोज 1 रुपया दंड भरावा लागेल. खरं तर तो 1 रुपया दंड केलेला कायदा हाच माझ्या सगळ्या प्रगतीला आणि माझ्या सगळ्या या उन्नतीला कायदेशीर ठरलेला आहे. आणि म्हणून अर्थातच माझ्या जीवनाची सुरुवात राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या या अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टींच्यामुळे चांगली झाली. सर, राजर्षी शाहू महाराजांनी जो ठोक्याचा पैसा दंड म्हणून केला त्यामुळं तुमच्या शालेय शिक्षणाची जडणघडण झाली. आणि शालेय शिक्षण घेत असताना असे गुरुजी निश्चितपणानं तुम्हाला शिक्षक प्रतिभावान शिस्तवान लाभले असतील, तर लेखनाची गोडी कशामुळे तुम्हाला लागली? असा कोणता जीवनामध्ये तुमच्या प्रसंग किंवा शालेय जीवनातील अशी कोणती गोष्ट त्या लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली? खरं तर तो काळ जर आपण पाहिला, म्हणजे पारतंत्र्याचा काळ नुकताच संपलेला होता आणि स्वातंत्र्याचा काळ सुरू झालेला होता. अशा काळाच्या घटना या मनावर परिणाम करून गेल्या, त्या काळाच्या पिढीवरच गेल्या. तो काळच तसा होता की आपला देश स्वतंत्र करायचा, आपल्या देशाला वेगळ्या प्रकारचं स्वराज्य मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या अर्थात चळवळी त्या काळात होत्या. आणि त्या चळवळीमध्ये मी लहान असतानासुद्धा सहभागी झालो होतो. प्रभात फेऱ्या काढत होतो आणि प्रभात फेऱ्या काढून नंतर मग 1947ला स्वातंत्र्य मिळालं. त्याचा मला फार मोठा आनंद झाला. मी लहान असेल त्यावेळी, मला फारसं इतर काही कळत नसेल, पण माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द होती आणि त्या जिद्दीमुळे अर्थातच ते या गोष्टीकडे वळलो. शाळेला गेलो. त्याकडचा शिक्षक वर्गसुद्धा फार चांगला होता, फार चांगला होता. ते संस्कार करणं मुलांच्यावर एवढंच ध्येय मानत होते. पगार किती, काय किती, अशा प्रकाराकडे त्यांचं लक्ष असायचं. आणि रात्रीची शाळा करायची, अभ्यासासाठी रात्रीची शाळा असायची. अशा रात्रीच्या शाळेच्या वेळी आमच्या भागामध्ये पलीकडे वारणा खोऱ्याच्या काठाला वसलेलं बिळाशी हे गाव आहे. ते क्रांतिकारकांचं गाव असं मानलं जातं. आणि तिथे संत गाडगे महाराजांचं कीर्तन आणलं होतं. आणि ते संत गाडगे महाराजांचं कीर्तन हे तिथे बिळाशीला आहे असं आम्हाला कळलं. आमच्या कानावर असं होतं की संत गाडगे महाराज, लहान असूनसुद्धा आम्हाला कळत होतं. त्यावेळची मुलं फार दक्ष होती. त्यामुळे संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला आपण जायचं. पण कसं जायचं? कारण वाटेमध्ये वारणा नदी होती, ती काठोकाठ भरलेली होती आणि रात्रीची वेळ होती, गारठा होता, डोक्याला कपडे बांधून तिकडं पलीकडे जायचं होतं. अशा अवस्थेमध्ये आम्ही जाणार कसे? एवढंच नव्हे तर ज्यावेळी आम्ही शिक्षकाला विचारायला गेलो त्यावेळी शिक्षक म्हणाले की तुम्ही रात्रीची शाळा असल्यामुळे जायचं नाही, तुम्हाला रात्रीचं कोण जाणार, कोण नेणार? जो नदीला पाणी आहे, काठ्याकुठ्याच्या वाटा आहेत, बंदिस्ती आहे आणि म्हणून अर्थात तुम्हाला मी काही सोडणार नाही. असं म्हटल्यानंतर मग आम्हाला बरं वाटलं नाही. ते आम्ही गप्प राहिलो. आणि मग शिक्षकाने आमचं मन ओळखलं आणि मनाच्या विरुद्ध जाऊन ते म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला पूर्ण परवानगी देतो. गावातले काही लोक असतील तर फारच चांगलं. तेव्हा पण माझी एक अट आहे म्हणाले. माझी अट आहे म्हणजे कोणती? तर ते म्हणाले की तुम्ही शाळेत इकडून पलीकडे गेलात, संत गाडगे महाराजांच्या कीर्तनाला बसलात तर संत गाडगे महाराजांचं कीर्तन संपेपर्यंत उठायचं नाही. आणि संत गाडगे महाराज कीर्तन कसे देतात आणि काय सांगतात त्याच्यावर निबंध लिहायचा. मुलांनी निबंध लिहायचा. तर हे निबंध लेखन करणार असाल तर तुम्हाला मी सोडेन, नाहीतर मी काही सोडणार नाही. आता त्यावेळचा जे कोणत्या उद्देशानं गुरुजींनीसुद्धा असं आम्हाला सांगितलं की त्यांनाही वाटत असतं मुलं हुशार व्हावी, चांगली व्हावी, संस्कार त्यांच्यावर व्हावे. बालपण हेच खरं संस्कारांचं माहेरघर आहे. अशा पद्धतीने आता त्यांनी परवानगी दिली. मग आम्ही संध्याकाळ रात्र पडायला येताना
आम्ही तिथे 5-6 विद्यार्थी गेलो, नदी पार करून गेलो, काट्याकोट्यातून गेलो, रानामाळातून गेलो आणि ते माळावर अशा प्रकारचं ते कीर्तन चालू होतं. तोपर्यंत आम्ही पोचलो. तिथं जाऊन आम्ही पाहिलं, सगळे उजेड गॅस बत्त्या होत्या त्या काळामध्ये, सगळीकडे उजेड पडला होता, गॅस बत्त्या लावल्या होत्या त्यामुळे. आणि आम्हाला फार वेगळंच वाटायचं, कारण ते दृश्य अजून आमच्या डोळ्यापुढून हलत नाही, अजून या काळजातून जात नाही ते दृश्य संत गाडगे महाराजांचं. आणि कीर्तन करत होते, लोक अगदी तन्मय होऊन ऐकत होते, गुंगून जात होते आणि टाळ्या वाजवत होते. आणि आम्हालासुद्धा वेगळ्या प्रकारचं दृश्य ते आम्हाला भावत होतं, फार भावत होतं. मग आम्ही तो बघितला आणि सकाळी कीर्तन केव्हा संपलं हे आम्हाला कळलंच नाही, इतक्या ह्याच्यामध्ये गुंगून गेलो होतो. आणि गुंगून जात असताना आम्ही घरी यायला निघालो, तेवढ्यात संत गाडगे महाराजांनी कीर्तन बंद केलं, हातात झाडू घेतला आणि गाव झाडायला सुरुवात केली. हेच आम्हाला नवल वाटत होतं. आमच्या लहानपणाच्या मनावर हा संस्कार होता की संत गाडगे महाराज एवढे मोठे संत असतानासुद्धा गावं लोकांची झाडतात, अशा प्रकारचे ते आहेत. आणि मग ते लोटत होते, तिथे मी गेलो, त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं, डोकं ठेवलं आणि मी म्हणालो, महाराज मला जरा लोटायला देता का, मी जरा लोटू का, मला देता का. त्यांनी माझे भाव पाहिले, नजरेतलं एकूण हे वेगळी भावना पाहिली आणि म्हणाले, बरं ठीक आहे बाळ. आणि आपल्या हातातला झाडू माझ्या हातात दिला. मग मी थोडंसं झाडत चाललो होतो, तेवढ्यात मग संत गाडगे महाराज माझ्याजवळ आले, म्हणाले, बस झालं बरं, बस झालं, तू कुठला. तर मी म्हटले नदीच्या पलीकडचं गाव आहे. तिथला मी, अरे नदीच्या पलीकडून आला तुम्ही लहान मुलं. तर त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं. आणि मग ते संपल्यावर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर डोक्यात हे होतं ना की निबंध लिहिला पाहिजे, हे डोक्यात होतं. आणि मग त्या भारूनच गेलो होतो. आणि मग असं असताना मी घरी गेलो, आंघोळ कशी तरी केली आणि निबंध लिहायला बसलो. निबंध लिहिला आणि प्रार्थनेच्या अगोदर आम्ही शाळेत गेलो, कारण सरांनी सांगितलं होतं प्रार्थनेला येते वेळी तुम्ही निबंध आणून दाखवला पाहिजे तरच सोडतो, ही अट होती. आणि स्फुरण होतं, संत गाडगे महाराजांच्या झाडूचं स्फुरण होतं. त्या झाडूची लेखणी झाली. माझ्या हातात संत गाडगे महाराजांचा झाडू आला आणि त्यातूनच त्या झाडूतून माझ्या हातात लेखणी आली. हे माझ्या जीवनामध्ये घडलेलं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच हे संस्कार माझ्यावर झाले. माझा निबंध घेतला, मित्रांचे निबंध घेतले, शिक्षकांनी ते वाचून पाहिला आणि त्यांना इतका आवडला की फारच आवडला. प्रार्थनेच्या वेळी तिथे प्रार्थना संपल्यावर शिक्षकांनी वाचून तिथे दाखवला आणि लोकांनी टाळ्या केल्या. आमचं अगदी अंग भरवून आलं, आमचं मन भरवून आलं. असं वाटलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आणि त्याप्रमाणे पाठ थोपटली, निबंध लिहिला. आणि मग तो शिक्षकांना इतका आवडला की ज्यावेळी साहेब शाळेत तपासायला आले त्यावेळी प्रार्थनेच्या वेळी हा निबंध वाचून दाखवला शिक्षकांनी प्रार्थनेच्या वेळी साहेबांना. आणि मग साहेबांना तो इतका आवडला की अरे म्हणाले, कोण हा मुलगा. ते म्हणाले, हा मुलगा, याने हा निबंध लिहिलेला आहे आणि तो छान आहे. मग ते म्हणाले बघायला घेतला आणि स्वतः म्हणाले एक महिनाभर माझ्याजवळ हा निबंध असू दे, हा निबंध महिनाभर माझ्याजवळ असू दे, मग तुम्हाला पाठवून देतो. ते ज्या शाळेत जायच्या, शाळा तपासायला, त्या ठिकाणी प्रार्थनेच्या वेळी तो माझा निबंध वाचून दाखवायचे. आणि असं 5-7 शाळा आमच्या तालुक्यातल्या त्या शाळातून ते वाचून दाखवलं. त्यामुळे अर्थातच त्याचीही प्रेरणा एक वेगळ्या प्रकारची मला मिळाली. शिक्षकांनी पाठ थोपटली त्याची प्रेरणा मिळाली. पण सर्वात
खरं जिवंतपण कशात असेल तर झाडूमध्ये होतं. झाडूनं समाज घडवला, संस्कृती घडवली. झाडूनं एक वेगळ्या प्रकारचे मानवी संदर्भातले संस्कार हे मनामनावर कोरले. झाडूला लक्ष्मी म्हणतात आणि ती लक्ष्मीच तुमच्या घरात लेखणी म्हणून आली हो असं म्हटलं तर बापू ते वावगं ठरू नये. अगदी बरोबर. गळफास या आपल्या पहिल्या कथेला महाराष्ट्र शासनाचा बक्षीस मिळालं. त्यावेळी तुम्ही विद्यार्थी दशेत होता. हो. त्या प्रवासाबद्दल ती घटना नेमकी काय होती? ते कसं होतं, हा संस्कार एक होताच, पण आमच्या शाळेमध्ये एक प्रथा अशी होती की गणेशोत्सव साजरा करायचा आणि एकांकिका बसवायची मुलांच्यामध्ये आणि दरवर्षाला असा गणेशोत्सव असायचा. ते शिक्षक एकांकिका आणण्यासाठी म्हणजे नाटिका आणण्यासाठी कोल्हापूरला यायचे आणि ते पुस्तक त्या ह्याच्यातलं विकत घ्यायचे आणि आणायचे आणि बसवायचे. यावेळी त्यांना शिक्षकांना पुस्तक मिळालं नाही आणि त्यामुळे आता काय करावं. मग प्रार्थनेच्या वेळीच आमच्या शिक्षकांना वाटलं की काहीतरी करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे अर्थात त्यांनी मला सांगितलं, अरे नामदेव, तू हे का करत नाहीस, तू एकांकिका का लिहित नाहीस. अरे आता नाही, आता कुठं करायचं, काय करायचं, कसे तिथं तयार करायचे. तुझे निबंध चांगले असतात आणि ते कौतुक केले सगळ्यांनी, तेव्हा तू एकांकिका किंवा नाटिका लिहून बघ बरं. आणि तेवढ्या स्फूर्तीने मी नाटिका एकांकिका लिहू लागलो आणि ती लिहिलेली ती दिली, बसवली, छान झाली, लोकांना आवडली. टाळ्यांचा गजगजाट हा सगळीकडे तो माझ्या मनामध्ये अधिक भावला होता. आणि मग शिक्षक ते लिहिलेलं तसंच हातात. मग मी हायस्कूलला गेलो, 9वीला ते हस्तलिखित तसंच होतं माझ्या हातामध्ये आणि हायस्कूलला गेलो. तिथल्याही शिक्षकांनी तो निबंध वाचला आणि त्यांना फार मोठं कौतुक वाटलं. एवढ्या लहान वयामध्ये अशा प्रकारचे विचार मांडणं, प्रदर्शन करणं हे फारच महत्त्वाचं आहे म्हणाले. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते हस्तलिखित आपल्याकडे ठेवून घेतलं. त्यावेळी महाराष्ट्र सरकारची जाहिरात वर्तमानपत्रात आली होती की ग्रंथ पुरस्कार देण्याचे आहेत, ज्यांना कोणाला पुस्तकं पाठवायची असतील त्यांनी पाठवावी, असं वर्तमानपत्रात आलेलं वाचलं आमच्या शिक्षकांनी. मी नाही, शिक्षकांचं फार मोठं काम माझ्यावर झालं, माझ्या संबंधात झालेलं आहे. ते शिक्षकांनी वाचलं आणि शिक्षकांना ते आठवलं की अरे याचा निबंध जो हे एकांकिका आहे ती फार चांगली आहे, ती पाठवून देऊ आपण. त्यावेळी हस्तलिखित येत होतं, हस्तलिखित. आता छापून पाठवावं लागतं, त्यावेळी हस्तलिखित पाठवायचं असतं. त्यावेळी हस्तलिखित त्यांनी परत विचारलं मला आणि पाठवून दिलं. त्यांनीच पाठवून दिलं. आम्ही विसरून गेलो. मला तर काही कळतच नव्हतं. महाराष्ट्र सरकार म्हणजे काय आणि काय कळत नव्हतं. मग विसरून गेलो होतो. तेवढ्यात वर्तमानपत्रात जाहीर झालं की गळफास एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. गळफास या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला म्हणजे मी इयत्ता 9वीला असताना जे पुस्तक मी तिकडं पाठवलं महाराष्ट्र सरकारकडं, त्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळालं. 9वीला असताना पारितोषिक मिळालं आणि तेव्हापासून अर्थातच एक वेगळी परंपरा या हातामध्ये येऊन बसली. मला आतापर्यंत एकूण 15 पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे मिळालेले आहेत. 15 पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. मिळाले तर 1-2 पुरस्कार मिळतात, पण मला 15 पुरस्कार मिळालेले आहेत आणि हे सगळं त्या झाडूचं काम आहे आणि शिक्षकांचं काम आहे आणि संत गाडगे महाराजांचं काम आहे. 9वी नंतर तुम्ही शिकत असताना असंही मी तुमच्या एका पुस्तकामध्ये वाचले की तुमच्या वडिलांचा शिक्षणाला विरोध होता, पण तुमच्या शिक्षणासाठी तुमची आई माहेरी रुसून जायची, म्हणजे तुम्हाला शाळेत पाठवत नव्हती म्हणून. हो हो. तर ह्याबद्दल काय सांगाल? आता दादांचा विरोध कसा होता की आपलं कामच म्हणजे समाजव्यवस्था अशी आहे की अमक्याने शेतीच करायची, अमक्याने अमुकच करायचं
अमक्यानं अमकच करायचं, अशा प्रकारचा एक प्रवाद त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये होता. आणि त्याप्रमाणे मला शाळेला पाठवायला विरोध होता. चप्पल घालायला सुद्धा विरोध होता. चप्पल हे आपण नाही घालायचं, ती दुसरी माणसं आहेत ना त्यांनी ते चप्पल घालायचं, आपण चप्पल नाही घालायचं, अशा प्रकारे ते सांगायचे. आणि त्याप्रमाणे व्हायचे. ते एकूण सांस्कृतिक जे संस्कार त्यावेळचे त्या काळाचे झाले असतील ते आमच्या वडिलांच्या डोक्यामध्ये, त्यामुळे त्यांचे विरोध करत होते. आणि आईला वाटायचं की आपला मुलगा असा आहे की त्यानं शिकलं पाहिजे. कारण ज्यावेळी तो जोशी आला होता, कुडबुड्या जोशी आला होता आणि त्यानं सांगितलं होतं, हे तुमचं बाळ मोठं 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 होईल हा आजी. आणि त्याला कौतुक वाटलं त्यावेळी, मोठं होईल. कारण विश्वास होता. अडाणी माणसं त्या काळात असली तरीसुद्धा अशा लोकांच्यावर भरुतावर विश्वास होता, अशा लोकांच्या कलाकारांच्यावर विश्वास होता. माझ्या गावामध्ये हरिजनातला माणूस रात्री अभंग म्हणायचा, दुसरा माणूस वेगळ्या प्रकारचं काही म्हणायचा. आणि अशा प्रकाराने एकूणच समाज घडायचा. आणि हे घडण्याचे संस्कार माझ्यावर झाले. आणि त्याप्रमाणे आई मला शाळेला पाठवायची. विरोध करणारा जरी आपला नवरा असला तरीसुद्धा तिनं ते गयावया करून सांगायचे की जाऊ द्या या मुलाला, त्याला काम करायला लावतो शेतामध्ये. आणि तरीसुद्धा दादाचा विरोध. दादा म्हणाले, तू विरोध करतेस, तुला थांब, तुला सांगतो. आणि एक काठी घेतली, आमच्या आईला मारत 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 घरापर्यंत आलं. आई रुसून आपल्या बहिणीकडे गेली आणि बहिणीला सांगितलं की असं असं आहे. ते हे ज्यावेळी दादाला कळलं की आपली पत्नी अशी गेलेली आहे तिकडे पळून, आणि ज्यावेळी तुम्ही आणायला येतात, आणि मी होतो बरोबर, मी मला नेलं होतं बरोबर. आम्ही असं निघालो होतो मळीच्या काठानं. आणि तेवढं शेवऱ्याचं पीक होतं, त्या शेवऱ्याच्या पिकातून जात असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईला असे मारले की माझ्या आईच्या अंगावर त्याचे वळ उठले. आई रडत होती आणि मी रडत होतो. अशा प्रकाराने एक वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या अवस्थेमध्ये, वेगळ्या मनस्थितीमध्ये हे सगळं घडलं. ते माझ्या काळजातून अजूनही जात नाही. नंतर प्राथमिक शिक्षक तुम्ही हा जो प्रवास आहे तो कसा घडला तो? ते काय झालं, त्या काळामध्ये 7वीला मी शिकलोच. त्या काळामध्ये 7वी पास झालेलं असेल तर त्याला नोकरी लागायची मास्तरची. 7वी नापास असला तरीसुद्धा त्याला शिक्षकाची नोकरी लागायची, नापास पाहिजे. कारण त्या काळामध्ये शिक्षक मिळतच नव्हते. पारतंत्र्याच्या काळामध्ये आपला देश 150 वर्ष खतपात पडला होता. आणि त्यामुळे इकडे सगळंच दुर्लक्ष झालं होतं. सरकार परदेशातलं त्यांचं लक्ष इथं लागण्याची काही गरज आहे. अशा प्रकारचा ते एकूण काळ होता. आणि त्या काळामध्ये मी असं सगळं तपासत मनात घेत मी चालायचा. माझा विचार फार महत्त्वाचे होते. पहिल्यापासून आतापर्यंत विचारानंच अर्थात मी पुढे जात राहिलो. मग आईला मारली. आणि नंतर दादांनाही पश्चाताप झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो कायदा होता त्या कायद्याचाही परिणाम झाला आणि मला शिक्षण माझं सुरू झालं. प्राथमिक शिक्षक तुम्ही झाला त्या काळात पहिली नोकरीचं गाव कोणतं होतं? कुठं पोस्टिंग दिलं होतं? त्यासाठी खूप मी हिंडलो. आता 7वी पास झाल्यानंतर दादा म्हणाले, वडील आता नोकरी धरायची, आता दुसरं काही करायचं नाही. तो काळच फार वेगळा होता, दुसरं काही करायचं नाही. आणि मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे. मग आमच्या शिक्षकांनी माझी तळमळ बघितली. माझे एकूण जे जीवन होतं त्या काळातलं
अबाक होणारं धगधगणारं अशा प्रकारचं त्या काळामध्ये अर्थातच मी हे केलं. त्याचं हे म्हणतात ना काय की शाळा अशी असावी तशी असावी आणि तिथं शाळेत शिकली पाहिजेत, शिकवण्यासाठी पगार देतात, त्यावर सगळं भागतं, अशा प्रकारचा विचार येतो. आणि 7वी पास झाल्यावर माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की अमुक ठिकाणी ग्रँटेड शाळा करता येतात. म्हणून माझ्या गावापासून 70-75 किलोमीटर मैलावर असणाऱ्या शाळेमध्ये गावामध्ये शाळा काढावी असं मला वाटलं. डोंगरी सगळा डोंगरी भाग, झाडी, वाघ, लांडगे, कोल्हे, हे अनेक प्रकारचे पाखरं, ह्या अशा प्रकारच्या जंगलातून सह्याद्री पर्वतच होता ना हा, त्या जंगलातून मी जाऊन मी तिथे शाळा सुरू केली. मी शाळा सुरू केल्यानंतर मला वाटायला लागलं मी शिकवत होतो, मनापासून शिकवत होतो आणि लांब होतो गावापासून. गाव कोणतं ते? सोनुर्ले म्हणून गाव इकडे आहे. सोनुर्ले, हां, शेवट तालुका. सोनुर्ले शेवट तालुका. 70 मैल डोक्यावर ओझं घेऊन मी चालत तिथंपर्यंत गेलो होतो. संध्याकाळी 8:30 वाजता त्या गावात पोचलो. मग तिथल्या पाटलानं शाळेचं ठिकाण वगैरे दाखवलं आणि शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर मी जरा रमत होतो, तरीसुद्धा वाटत होतं की कशाला आपण शिकायला पाहिजे होतं, हे बरोबर नाही असं उगीचच वाटायचं सतत. आणि त्याप्रमाणे अर्थात त्या भागामध्ये चोर लोक, दरोडेखोर लोक, डाकू हे फरारी होते. ते त्या जंगलामध्ये असायचे, ते गावात यायचे, लोकांच्याकडून काहीतरी मागायचे. मी ज्याच्या घरात राहिलो झोपडीत तिथंही ते आले आणि मला म्हणाले रे पैसे दे आणि असे ते मी 7वी पास झालेला मुलगा एवढासा आणि त्यामुळे मला भयंकर भीती वाटायला लागली. आणि मी ते गाव भल्या पहाटे सोडलं, कारण गावकरी अडवतील म्हणून भल्या पहाटे सोडलं आणि गावात मी परत आलो. गावात परत आल्यानंतर पुढं नोकरी कुठे केली तुम्ही? मग नोकरी म्हणजे शिक्षण पुढे शिक्षण केलं. शेती करत शिक्षण घेतलं, यशस्वी झालो. आणि यशस्वी झाल्यानंतर मग हे दिलं शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला. आणि मग मला ते शिक्षकाची नोकरी लागली 1956ला. आणि मग तेही जंगलात लागली, जिथे रानटी लोक, जिथे अडाणी लोक, जिथे दवाखाना नाही, सगळी घरटी मोठी माणसं मुंबईमध्ये, बाकीच्या घरात म्हातारी माणसं, अडाणी माणसं, लहान पोरं, हीच अशा प्रकारचे गावात असायचे. आणि असा हा भाग तो सगळा बघितला आणि सगळी भीती वाटायची. तरीसुद्धा अर्थात मी ठरवलं की आपण आता मग घट्ट व्हायचं. आपण घरासाठी आपण आता पगार मिळणारी नोकरी करायला लागलो आहे आणि मग त्याप्रमाणे इथं शाळा या वाढवल्या पाहिजेत. म्हणून माझी शाळा ते हे पोट तालुका शाळा होती. 23 शाळा माझ्या हातात होत्या. मी झालेला 7वी यशस्वी नुकताच पोर आणि तरीसुद्धा 23 शाळा, त्या 23 शाळांचा कारभार मी बघायचा. मला शिकवणारे शिक्षक हे माझ्या हाताखाली असायचे 23 शाळांच्यामध्ये. आणि तरीसुद्धा मी ठरवलं की भाग सुधारायचा. म्हणून माणसांच्या दवाखान्यासाठी अर्ज केले, जनावरांसाठी अर्ज केले, पोस्टासाठी अर्ज केले आणि ते वाढवलं. लोकांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा शक्तीचा भाग निर्माण करण्यात मी अर्थात लक्ष घातलं आणि शाळा सुरू केली. शाळा वाढवावी असं मला वाटलं. आमचा तालुका त्या काळामध्ये फार अडाणी अशा प्रकारचा होता. तिथं काय करावं कळत नव्हतं. आणि मग सगळीकडे 4थीपर्यंत शाळा होत्या. मी ठरवलं आपण 5वीपर्यंत शाळा काढायची. मग 5वीपर्यंत शाळा काढली. कारण काय झालं, 4थीपर्यंत शिकायचं आणि अंगठे उठवायचे, सह्या करायचे, बरोबर, ते ध्यानातच राहत नाही. आणि तिकडले शाळा व्यवस्थित चालत नव्हत्या.
मुलं येत नव्हती, शिक्षक हजर नसायचे, काय करावं सुचत नव्हतं. तरी पण मी सुरुवात केली. गावातले लोक, भागातले लोक म्हणायचे, काय रे एवढंसं पोर्टर शाळेत आले आणि मास्तर झाले. कोणतरी म्हणेल की मास्तर हे शिकायला आले की काय म्हणायचे. मी ज्यावेळी भेटायचा त्यावेळी, काय बाबा इथे शिकायला आला आहेस? मी म्हणायचं शिकायला नाही, शिकवायला आलं, तुमचे मुलं पाठवा. आणि ते चकितच व्हायचे. एवढासा मी त्यावेळी एवढासा द्यायचे. मग मी दवाखाने काढायला सुरुवात केली. मग शिक्षणामध्ये 4थीपासूनची शाळा 5वीपर्यंत केली, 6वीपर्यंत केली, 7वीपर्यंत केली. माझी स्वतःची शाळा 7वीपर्यंत केली. केंद्र शाळा केली आणि विरळ्यामध्येच विरळीची शाळा. तर ते केलं ते सगळं. आणि 7वीपर्यंत केल्यानंतर मग लोकांना ते आवडलं, खूप आवडलं. मग एकदा काय झालं, एखाद्या कावळीतून माणसं एका बाईला घेऊन असे चाललेले होते, कावळ घेऊन. एक बाई त्या कावळीमध्ये बसली होती. टोपलं होतं ठेवलं, त्या ह्याच्यामध्ये तिला बसवली होती. आणि दोघांनी पुढे पांगे दोघांनी ते खांदे दिले होते आणि त्यांना दवाखान्याला नेत होते. मी त्यांना विचारलं, कुठं चालला आहे? तर ते म्हणाले, आम्ही दवाखान्यात चाललो आहे. कुठं आहे म्हणलं दवाखाना? ते म्हणाले, दवाखाना तिकडे कोकरूडला आहे आणि तिकडं नदीतनं वगैरे असं जायचं आहे. आता काय करायचं बाबा, आलं नशिबाला, ते भोगायला पाहिजे असं म्हणायचे. मला ते चित्र बघितलं. ते असं जाताना उतरताना, खाली डोंगरातून उतरताना, असं जाताना चढताना ते ओझं घेऊन असं हे केलं. आणि ती वारली, ती बाई वारली दवाखान्यात नेईपर्यंत. हे माझ्या मनाला चटका बसला आणि मी ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग सांगितल्याप्रमाणे अर्ज केले सगळ्या गोष्टींकडे आणि पाठलागच सुरू केला. मी लहान असलो तरीसुद्धा मी पाठच धरायचा. ते आम्हाला अमुक द्या, आम्हाला तमुक द्या. 7वीपर्यंत शाळा केल्यानंतर 7वीपर्यंत शाळा हे करण्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले ते या शाळेसाठी नाही, तर बाकीच्या शाळा 4थीपर्यंत आहेत. त्या तालुक्यातल्या शाळा, केवळ एक शाळा हे माझं ध्येय राहिलं नाही. तालुका सुधारला पाहिजे, तालुक्यामध्ये शिक्षण वाढलं पाहिजे. मुंबईला घरटी जाणारी माणसं आणि त्यांच्या कुटुंबाचा होणारा हाल हे मी पाहत होतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे लक्ष घातलं पाहिजे. पण शिकण्याची एक हे होती, मग इच्छा तीव्र होती. मग मी बाहेरून अभ्यास करू लागलो, यशस्वी झालो होतो. मग बाहेरून अभ्यास कॉलेजचा करू लागलो आणि करू लागल्यानंतर मी BA झालो, MA झालो. आणि मग माझे शिक्षण वेगळ्या अर्थानं शावडी तालुक्यामध्ये एक नवीन निर्मिती म्हणून सुरू झालं. हे करत असताना वेगळ्या भागात तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. हो हो हो. तिकडलं सगळं तुम्ही चित्र बघितलं होतं. तिथं आरोग्याच्या सोयी नव्हत्या, शिक्षणाची आबळ होती. हो. 7वीपर्यंतच्या शाळा केल्या, सगळ्या पोटशाळा 23 पोटशाळा तुम्ही म्हटला त्याप्रमाणे तुमच्या आधिपत्याखाली होत्या. तर हे करत असताना तुम्हाला तिथं नवीन वर्ग काढत असताना किंवा तुम्ही कानसाकोरा शिक्षण प्रसारक मंडळ, तुम्ही स्वतःची नाव संस्था काढली, शिक्षण संस्था काढली, हे कधी कानसाकोरा शिक्षण प्रसारक मंडळ हे कधी निर्माण केलं तुम्ही? ते काय झालं, मी 7वीला हे विरळ्याला होतो ना, 7वीपर्यंत शाळा मी काढली. पण माझ्या तालुक्यामध्ये कुठेही हायस्कूल नव्हतं. फक्त 10 बाय 10 मैलाच्या एरियामध्येच फक्त हायस्कूल होतं. आणि ते हायस्कूल काढलं पाहिजे, हायस्कूल्सची निर्मिती केली पाहिजे असं वाटलं. आता म्हटलं 7वीपर्यंत आपण आलो आहे, आता 7वीच्या पुढचं काय करावं ते लक्षात दिलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या डोक्यात आलं की त्यासाठी एक हायस्कूल काढावं लागतं असं लोकांनी सांगितलं. हायस्कूल काढावं लागतं आणि हायस्कूल काढून मग अर्थात पुढं मुलं शिकू शकतील. त्याप्रमाणे मी विचार मनामध्ये घेतला. माझी बदली ती आरडाओरडली
मला गावाल्याने भागातल्या लोकांनी खूप हे केलं, प्रेम दिलं वेगळ्या भागातल्या भागातील लोकांनी. माझी बदली झाली असं कळल्यानंतर डोंगरातल्या सगळ्या कड्यानं माणसं खाली उतरली होती आमच्या वेळे या गावामध्ये. हां. आणि सगळा समुदाय असा मला पाहून असं रडत होते, गायवर लावत. रडत होते की सर निघाले, आता आम्हाला कोण. त्यावेळी मी माझ्या भाषणात सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी 7वीपर्यंत शाळा इथं काढली, पण लक्ष मी जरी गेलो तर लक्ष माझं विरळ्याकडेच राहील. आणि मग मला असं वाटलं की आपण हायस्कूल काढू. आणि त्याच वेळीच निरोपाच्या त्या प्रसंगी मी जाहीर केलं की इथं हायस्कूल मी काढीन. खरं म्हणजे मी यशस्वी झालेला गरीब पोटा काय करावं म्हणून हे हायस्कूल काढीन म्हणून सांगता हो, कसं काय आहे. आणि तरी पण मी म्हटलं की मी इथं हायस्कूल काढीन. आणि काही नाही, काय म्हणत काही नाही, मी म्हटलं काहीतरी असं वाटायला लागलं. नंतर मग शाळा सुरू झाल्या, सगळं झालं, माझं शिक्षण सुरू झालं, मी प्राध्यापक झालो. आणि मग मला असं वाटलं की आता तालुक्याकडं थोडं बघायला पाहिजे. प्राध्यापकापर्यंत फार मोठा इतिहास आहे, तोपर्यंत तो आता चांगलं फार वेळ घेणारा असा आहे. तर मी प्राध्यापक झाल्यानंतर मग मागे वळलो आणि भागातल्या लोकांना, तिकडे विरळे या भागातल्या लोकांना मी गोळा केला. त्यावेळी मी गड इंग्लजला प्राध्यापक होतो. बरोबर. शनिवार रविवारी यायचा आणि रविवारी तिकडे जायचा विरळ्याला आणि लोकांच्या भेटी घ्यायचा. आणि भेटांनी कार्यकारिणी केली आणि म्हटलं इथं हायस्कूल काढायचं. विरळे गावात हायस्कूल काढायचं. तालुक्यामध्ये कुठंच नव्हतं. आणि मग मी प्राध्यापक झाल्यानंतर मग ठरवलं की आपण आपलं काय असेल ते हे करायचं. त्याप्रमाणे प्राध्यापक मी झालो आणि मी मागे वळताना एकच लक्षात ठेवलं की आपल्याला तालुक्याकडंच बघायचं आहे. मी शिक्षण संस्था स्थापन केली, त्याच्यामध्ये आजच्यासारखे आज जे काही राजकीय पुढारीसुद्धा करतात तशा प्रकारे माझ्या घरातलीच माणसं कार्यकारिणीचे सदस्य असले पाहिजेत, मीच अध्यक्ष पाहिजे, सगळं माझ्या घरातलंच पाहिजे, अशा प्रकारची स्थिती अर्थात असता कामा नये. आणि तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून मी माझ्या घरातला किंवा पाहुण्यापैकीमधला कुणीही माणूस नोकरीला लावला नाही. मी विरळ्याला अर्ज केला, विरळ्याची परवानगी दिली. मी ह्याला येळवण जुगायला अर्ज केला. माझं कष्ट बघून शिक्षणाधिकारी चांगले होते. माझं कष्ट बघून अरे एवढासा पोर हा काय करतो बघा, हायस्कूल काढतो. मग शिफारसमध्ये द्यायचे, काढतोयस बाबा, बरं झालं, इथून पुढे काहीतरी या तालुक्याचं भलं होईल असं म्हणायचे. आणि तेही मला मदत करायचे. मग मी अर्ज करायचा आणि वर जाऊन ते मंजुरी ते लोक आणायचे. मग बिरड्याला हायस्कूल काढलं. पैसा कुठला, पैसा कुणाचा नाही, सगळे तिकडे अडाणी माणसं, पैसा हातात नाही. आणि मग मी ठरवलं की आपला पगार जो आहे तो पगार घालायचा याच्यामध्ये. आणि मग त्या विरळे हायस्कूल, येळवण जुगाई हायस्कूल म्हणजे डोंगरातली, अत्यंत जंगलातली, त्या जंगलातल्या लोकांना अर्थात अशा प्रकारचं शिक्षण मिळणं अगत्याचं आहे. जर इथं नाही काहीच तर मुले कसं शिकणार आणि तमुक कसे करणं शिकणार. म्हणून त्यांच्या राहण्याची सोय केली. मोफत वसतिगृह सुरू केलं, राहायचं वगैरे अशा प्रकारे मोफत वसतिगृह सुरू केलं आणि त्यांची व्यवस्था झाली. आणि मग तिथे हायस्कूल्स वगैरे झाले. मग म्हटलं आता माझ्या तालुक्यामध्ये कॉलेज नाही, मुलांना कोल्हापूरला जावं लागतं, कोण शिकणार, कोण शिकवणार का, म्हणून अशा प्रकारचे हे सगळी हालत करून घ्यायची, अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये यायचा. आणि मग मी तो विचार केला आणि अर्ज केला. शेवाळी तालुक्यामध्ये कॉलेज काढण्यासाठी अर्ज केला. बांबवड्याच्या ठिकाणी मी मागितलं होतं, पण बांबवड्याच्या ठिकाणी लोकांनी जागा मला दाखवून दिली नाही. आणि मग मी सरोडला ते मागितलं.
सरोडला मागितल्यानंतर मग सरोडचा अर्ज गेला मग मुंबईला, आणि मुंबईला अर्ज गेल्यानंतर मग मी भेटायला गेलो. शरद पवार साहेब त्यावेळी होते. शरद पवार साहेब त्यावेळी होते आणि सुधाकर नाईक शिक्षण मंत्री होते. वसंतदादा मुख्यमंत्री होते. असं मग अर्ज गेल्यानंतर मग यांना भेटलो मी. किंवा माझ्या काही मित्र होते तिकडले औरंगाबादचे वगैरे, त्यांच्याबरोबर मी भेटलो. आणि जाताना मी नकाशा काढून नेला होता तालुक्याचा, की हायस्कूल्स कुठं कुठं आहेत. ते हायस्कूलचे 4च हायस्कूल्स, बांबवडे, सरोड, मलकापूर, झालं शाहवाडी, एवढीच हायस्कूल्स, दुसरीकडे कुठंच हायस्कूल्स नाहीत. आणि मग म्हटलं आपण आता हे काही असं करायला पाहिजे. मग ते गावच्या लोकांना विचारलं जागा द्याल का सरोडकरांना. सोरड्या गावात तर ते म्हणाले देतो. का माझ्याबद्दल प्रेम होतं लोकांचं. तर सरोडच्या लोकांचं माझ्यावर फार प्रेम होतं. कारण मी ट्रेनिंगला तिथं होतो, ट्रेनिंग स्कूलला जसं शिक्षक म्हणून हे घ्यायला. तर त्यावेळी हेच नाटक बसवलं होतं आणि ते लोकांना फार आवडलं होतं. आणि म्हणून लोकांनी सांगितलं, सर तुम्ही काय कराल त्याला आमची मदत आहे, तुम्ही करा. आणि मग ते नकाशा केला. नकाशामध्ये 10 बाय 10 मैलाच्या एरियातच, 10 बाय 10 मैलाच्या एरियात तिथेच फक्त 4 शाळा होत्या. बाकी कुठे स्कूल चालू पसरलेला होता. पण कुठे तिथे कॉलेज नव्हतं. माझ्या तालुक्यातल्या मुली शिकणार कशा, त्यांचा कॉलेज तिथं नाही. त्यांना शिकायला जावायचं तरी कुठे, कोल्हापूरला जाणं तर शक्य नाही, तिथं राहणंसुद्धा शक्य नाही. आणि म्हणून मग मुलांना शिकणंसुद्धा शक्य नाही. अशा प्रकारचा विचार केला आणि तिथे सरोडला कॉलेज मागितलं. सरोडला कॉलेज मागायला गेल्यानंतर शरद पवार साहेबांनी मदत थोडी केली आम्हाला. सुधाकर नाईक साहेबांनी मदत केली. सुधाकर नाईक साहेब आहेत ते म्हणाले, जर नलगे सरांचा या हायस्कूल या कॉलेजला परवानगी जर दादांनी दिली नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली नाही, तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देईन. असे सुधाकर नाईक शिक्षण मंत्री म्हणाले. पदाचा राजीनामा देईन. ही परिस्थिती पाहिल्यानंतर, ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मी काय धडपडतो, कसं कुणासाठी आणि का धडपडतो हे त्यांच्या ध्यानात आल्यानंतर ते म्हणाले, सर तुम्हाला परवानगी दिली म्हणाले, तुम्ही कामाला लागा. अशा प्रकारे आधीच मला त्यांनी आश्वासन दिलं आणि मी कामाला लागलो. आणि सरोडला कॉलेज सुरू झालं. तालुक्यातलं एकमेव ते गाव, त्या गावावर एकमेव कॉलेज, ते तालुक्यातील एकमेव महाविद्यालय, कॉलेज महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय. त्यावेळी जे काढलं ते अजूनही तसंच ते चाललेलं आहे. दुसऱ्याने हस्तक्षेप केले, दुसऱ्याने ते बळकावण्याचा प्रयत्न केला, बळकावलं. आणि मी अशाच प्रकारे अर्थात तसाच राहिलो. अशा प्रकारची एक अवस्था भयानक माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. मला वाईट असं वाटतं की मी जे सुरू केलं तेवढंच फक्त त्यांनी सांभाळत बसले. बाकी नवीन निर्मिती नवीन निर्मिती काही केली नाही. आमचा तालुका मागास ठरला. आणि मग अशा प्रकाराने हे राजकीय लोक हे स्वतःसाठीच फक्त काही करायचं असलं तर करायचं, जगासाठी काहीच करायचं नाही. जग आहे तसंच राहिलं पाहिजे, जग आहे तसंच राहिलं पाहिजे आणि आपल्याला मतं देऊन त्यांना पुढे निवडून आणलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्या काळामध्ये रुजलेला होता. कुणी न राहो दुर्बलज्ञ म्हणून शिक्षणज्ञ असं तुम्ही त्या संस्थेचं ब्रीदवाक्य लिहिला. हो, त्यासाठीच तुम्ही ते ब्रीदवाक्य लिहिलं होतं. हो. तर त्या काळामध्ये ही शिक्षण संस्था काढत असताना किंवा हायस्कूल काढत असताना, महाविद्यालय काढत असताना तिथल्या स्थानिक राजकारणी किंवा जे स्थानिक प्रस्थापित लोकप्रतिनिधी होते त्यांचा तुम्हाला त्या काळात विरोध झाला का? विरोध झाला ना, खूप झाला. मला धमक्या दिल्या. आमदाराने अन्य अशा प्रकारच्या नेत्यांनी मला धमक्या दिल्या, हे काढू नको म्हणून. तुम्ही हे काढू नको, काही लोक हे तू काढू नको, कारण हे लोक शिकले तर तुमच्या आमच्या डोक्यावर हात फिरवतील म्हणले, प्रत्यक्ष म्हणले. आणि त्याच्यामध्ये वाढत जाऊन असं टोकाला गेलं. तर मी सांगितलं
असं असं अमुक झालं, असं माझ्या हातून चुकलं तर मला गोळी घालायची आणि तुम्ही हे अमुक हे म्हणताय ते जर चुकलं तर तुम्हाला गोळी घालणार, अशा प्रकारचे शब्दोच्चार केले होते त्या काळी आमदारानं. आणि त्यातूनच मग वाद निर्माण झाले. मी उगीच शिक्षण संस्था आहे आणि शिक्षण संस्थेमध्ये गोंधळ नकोत, मुलांच्यावर त्याचा परिणाम दुष्ट होऊ नये यासाठी म्हणून मी गप्प राहिलो, अलिप्त राहिलो. लोक म्हणतात एवढी शिक्षण संस्था घेऊन लुबाडली लोकांनी, आणि तुम्ही गप्प का बसला, एवढा खर्च केला 4 वर्ष आणि तो खर्च जाऊनसुद्धा तुम्हाला काही वाटलं नाही का? मी म्हटलं मी मुलांच्यासाठी करतो आहे, तालुक्यासाठी करतो आहे आणि म्हणूनच अर्थातच माझं जे काही घडलं ती कोणत्या तरी काळाची ही घटना असल्यासारखी आहे. आपल्या गाजलेल्या रातवाई आत्मचरित्रामध्ये आपण लिहिलेलं आहे की त्या कॉलेजची परमिशन आणायला जाताना आपण आपल्या पत्नीच्या गळ्यातील माळ जी काय घाणवट ठेवली होती. होय होय होय, दागिने सगळेच काढले, घाणवट ठेवले, विकले, दुसऱ्याकडून पैसाच नाही ना. त्या माध्यमातून ही 4 हायस्कूल आणि 2 वसतिगृहाने एक कॉलेज निर्माण केलं, चालवलं. त्यांचे पगार द्यायचे, अमुक करायचं. त्या काळात तुम्हाला असं वाटलं नाही काय आपल्या घरातलं, आता तुमच्या सुनबाई वगैरे एवढ्या शिकलेल्या होत्या तेव्हा, MA वगैरे झाल्या होत्या, तर त्या तुम्ही तेव्हा का लावल्या नाही? तेव्हा नाही, हेच की मी माझ्यासाठी नाही कॉलेज काढलेलं आहे, जगासाठी काढलेलं आहे आणि त्यांच्यासाठीच हे केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मनात असल्यामुळे मी आमच्या घरातलं कोणीच अशा प्रकारचं, कार्यकारिणीमध्ये सुद्धा तुमच्या घरातील कोणी सदस्य कोणीच नाही. हा सर्व प्रवास घडत असताना साहित्य क्षेत्राकडं, साहित्यातील जे वेगवेगळे तुम्ही लेखन प्रकार हाताळले ते त्या लेखनाला कधी वेळ देत होता? आता एकीकडे शिकायचं, एकीकडे लिहायचं, एकीकडे नोकरी करायची. म्हणजे नोकरी शिकणं शिकवणं हे आहेच आणि त्यातून आणि मग आपण शिकायचं हे आहेच आणि त्यातून मग अर्थात माझे ठरवलं की आपण पुढे 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 या समाजाला नेलं पाहिजे. अंगाई हा 1960च्या दशकामध्ये तुम्ही गाजलेला चित्रपट काढला आणि तो संबंध मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करून गेला, तर त्या चित्रपटाच्या प्रवासाविषयी आम्हाला अंगाई चित्रपट अर्थात मी लेखन करू लागलो, माझ्या कथा मी लिहू लागलो निरळ्या गोष्टींच्यावर आणि मी अंगाई या नावाची कथा लिहिली. आमच्या इथे कशी तर आमच्या गावामध्ये एक तळा आहे आणि त्या तळ्यामध्ये गावच्या पाटलाच्या सुनेनं ओल्या बाळंतिणीनं समर्पण केलं आणि आमच्या तळ्याला पाणी लागलं असे वदंता होती. ही वदंता असल्यामुळे मी काही ते लिहिलं नव्हतं ते. तर एकदा एक माणूस म्हणाला की तुम्ही बाकीच्या याच्यावर लिहिताय, तुमच्या गावाच्या तळ्यावर का लिहित नाही, लिहिली का? मी म्हटलं नाही लिहिलेली. आणि मग म्हटलं खरं खोटं कशावरनं, खरं आणि खोटं ह्याचं हे कळणार कसं आपल्याला. म्हणून मग एकदा काय झालं, पोलीस लोक तिथे मुक्कामाला आले होते बेळसगावमध्ये. मी संधीच होतो, मी संध्याचे काम केले, लहान पोरगा असून सुद्धा संध्याचं काम केलं चावडीत. मग तिथे एक पोलीस मध्यरात्री उठला आणि आपलं बाहेर याच्यासाठी गेला, तो बाथरूमला बाहेर माळाला असा तो गेला. आपला तलाव आहे ना, त्या तलावाच्या जवळ तिथे गेला टेकडीवर. तेवढ्यात मध्यरात्रीत गाण्याचा आवाज ऐकू आला, अंगाई गीताचा आवाज ऐकू आला. त्याला असं वाटलं की अरे हे काय भूत आहेत, हे भूतच आहेत वाटतं असं म्हणून तो धावत पळत घाम फुटेपर्यंत चावडीमध्ये आला. चावडीमध्ये आल्यानंतर संधी लोक म्हणाले की का पळताय साहेब, का पळताय, काय झालं, घाम का आला आहे, थरथराय का लागला आहे? तर ते म्हणाले, तो म्हणाला
तिकडं ते कोणीतरी गाणं गातं आहे, भूतच गाणं गातं आहे तिकडं आणि ते भयानक आहे. आणि म्हणून मी पळत धावत आलो या. मग ते संधी म्हणाले, म्हातारी माणसंही होती त्यावेळी, मग रावणाची हरुगडीवाणीच्या. मग हे झालं. अहो तसं नाही, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, भिवू नका. हे इथे ते बाई आहे, ती पाटलाची सून होती पूर्वीच्या काळामध्ये. तिनं बाळाला अर्पण केलं स्वतःला, तळ्याला पाणी लागावं म्हणून. आणि ती आपल्या मुलासाठी गाणं गाते आणि दर पौर्णिमेला ते ऐकू येतं, असं त्यांना सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी तलाठी मला तिथला होता, तो तलाठी म्हणाला, होय तुम्ही हे सगळं तुम्ही लिहिता आणि तुमच्याच गावावरच्या ह्याच्यावर कथा लिहित नाही, ते का? म्हणजे खोटं नाही. असं मग ही गोष्ट सांगितली की हे खरं घडलेलं आहे आणि ते या परक्या माणसाला अनुभव आलेला आहे, तुम्ही अनुभव आला आणि तुम्ही याच्यावर लिहायला पाहिजे. मग मी अंगाई ही कथा लिहिली, अंगाई ही कथा लिहिली आणि मग त्याचं कथासंग्रह निघाला. त्या काळामध्ये मराठी चित्रपट जरा गती घ्यायला लागलेला होता. माझे ते त्यावेळचे पण निर्माते काय करायचे, वितरक किंवा निर्माते काय करायचे चित्रपटाचे, की पुस्तकं वाचायचे. कुणी सांगितली ही कथा म्हणून ते त्यावर चित्रपट काढत नसतात. पुस्तकं वाचायचे नवीन प्रसिद्ध झालेली आणि त्यातील मग कथानक जे आवडेल ते चित्रपट काढायला घ्यायचे. आणि त्याप्रमाणे अर्थातच माझे अंगाई पुस्तक एका वितरकाच्या हातामध्ये पडलं आणि त्याने वाचलं. वाचल्यानंतर मग तो म्हणाला, अरे याच्यावर चित्रपट काढायला पाहिजे. आणि मग चित्रपट काढायला पाहिजे म्हणून मग ते मी त्यावेळी भेडसगावला होतो. त्यावेळी हे नव्हत्या, गाड्या नव्हत्या, काही नव्हतं, चालत ते लोक निर्माते मुंबईवरून भेडसगावला आले, बांबवड्यावरून भेडसगावला, मुंबईहून ते कोल्हापूरला आणि कोल्हापूरवरून भेडसगाव, असं करून ते त्यांनी सुरू केलं. म्हणाले, आम्हाला तुमची कथा पाहिजे आहे आणि तुम्ही आम्हाला द्या. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कथा पाहिजे असेल तर बघूया, आम्ही विचारतो. म्हटलं घरात त्यांना विचारायला पाहिजे, मला काय कळतं त्याचं त्या संबंधी काहीच माहिती नव्हतं ना त्या काळात. आणि मग त्या काळात काहीच माहिती नसताना मी तो चित्रपट आपण का काढू नये, म्हणजे पैसा नाही हातात, काही नाही, सगळं पैसा नसताना सुरूच. मग आपण साथ मिळत होती, त्या काळची माणसं साथ देणारी माणसं होती. निदान शब्दाचा आधार तरी देत होती. त्या शब्दाच्या आधारावर मी चालत आलो आहे आता. आणि संत गाडगे महाराजांचा झाडूमुळे अर्थात झाडूची लेखणी झाली आणि लेखणीनं हे सगळं पराक्रम केले. आणि मग अशा प्रकाराने मी ते लिहिले. ते त्यांना मीच म्हटलं बघूया काय होतं ते. मग ते गेले निघून. मग म्हणाले काय करायचं. मग आपण का करू नये. मी मग चौकशी केली. मी त्यावेळी आंबेवाडीला होतो, प्राथमिक शिक्षकच होतो. आंबेवाडीला प्राथमिक शिक्षकच होतो. मग तिथून मग मी कोल्हापूरला जायचा, त्या स्टुडिओमध्ये जायचा, चौकशी करायचा, आपल्याला काय करता येईल का बघायचा. आणि मग आपल्या गावची कथा दुसऱ्यानं कशाला हे करायची, आपणच लोकांच्या पुढे आणली पाहिजे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये बळावत गेला. आणि मी कर्ज काढलं. त्या काळामध्ये कर्ज काढलं चित्रपट काढण्यासाठी कर्ज काढलं. आणि कर्ज काढत ते फेडत आणि चित्रपट काढला. चित्रपट गाजलेला फार मोठा आनंद अर्थातच आजपर्यंत मला मिळत राहिलेला आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला तो आवडला. आणि ते सगळ्या महाराष्ट्र ते नाव काढलं की लगेच म्हणतो वा किती छान आहे चित्रपट, अशा प्रकारे स्थिती होती. हा अंगाई चित्रपट काढताना तुम्हाला जे झालेलं कर्ज आणि ह्या चित्रपटाचा जेव्हा पहिला शो
मुंबई या ठिकाणी होता, तर त्या थिएटरच्या बाहेर वॉचमनने तुम्हाला आत उद्घाटनाचा सोहळा चालू होता आणि वॉचमॅन तुम्हाला आत येऊन देत नव्हता. तो काय किस्सा घडला होता तेव्हा? हां, त्याचं असं झालं होतं. मुंबईला चित्रपट लागला तो पहिला शो होता आणि बाळासाहेब देसाई मंत्री त्यावेळी होते आणि मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते. त्या दोघांना मी पहिल्या शोला बोलवलं होतं. त्यांना जाऊन सांगून एक शिक्षक चित्रपट काढतो आहे म्हणजे त्यांनाही कौतुक वाटलं. अरे असं कसं काय, तर आपण जाऊयात. मग ते दोघे पहिल्या शोला आले. मी गावाकडून पोचायला वेळ लागला, थोडा वेळ लागला आणि मग तिथं पोचलो. सुरू झालं होतं, हाऊसफुल बोर्ड लागलेला होता. चित्रपट नुकताच सुरू झाला होता. मी असा जायला आत पळत जायचं असं गडबडीनं, विचार टोपी आणि शर्ट असं म्हणजे पोर्टर नसतं का एखादं, तशा प्रकारे माझी अवस्था. मी ते फाटक असं पुढे लोटतो आहे तोपर्यंत ही पोरं आली ती याची डोअर किपरवाली आणि त्यांनी म्हणाले, काय रे, काय चाललं तुझं, काय चालले, काय करतोस, हाऊसफुल झाले, ते मंत्री आत बसलेत, तुला कळत नाही का, समजत नाही, चल चल चल. हातात काठी उभारून मला हाकलण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हटलं, अहो मी माझा चित्रपट आहे, तुझा, अरे बापरे, आम्ही आता उड्या घेतो समुद्रात, तुझा, अरे काय 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 असे लाख माणसं येतील म्हणतील आम्ही चित्रपट काढलाय असे म्हणतील आणि मग मला हाकलण्याचा प्रयत्न करू लागले सारखे. ते आत काही जाऊ देईना. आत तर सगळं सुरू झालेलं पाठ बघत असलेले. तेवढे आमचा डिस्ट्रीब्युटर बाहेर आला, मी का आलो नाही म्हणून. आणि मग ते आला बाहेर तर मला हाकलतात आणि अरे म्हणाले, काय करताय काय, हां, अरे ते निर्माता आहेत ते चित्रपटाचे. हां, निर्माता, काय साहेब तुम्ही सांगताय निर्मातावर. त्या मित्र गेला मला, अरे खरं सांगतोय मी, आज मंत्री बसलेले लवकर जायला पाहिजे, त्याला सोडायचा होता. आणि मग होते मला सोडलं. माझं चित्र बघून त्यावेळी शिक्षक विचार शिक्षक असतानाच काढला अंगाई चित्रपट आणि त्यावेळी तो गाजला चित्रपट. त्या काळामध्ये चित्रपट काढायला 40,000 खर्च यायचा, पण त्या काळामध्ये तो चित्रपट काढायला 80,000 खर्च आला मला. म्हणजे जादा एक चित्रपटाचा खर्च ते करावा लागला, कारण जुना काळ सगळा होता आणि जुन्या काळाप्रमाणे शूटिंग घ्यावं लागत होतं, हे बदलावं लागत होतं. आणि म्हणून अर्थातच ते असे प्रकरण झालं की अशा प्रकारे हा मुलगा हा कोण आहे तो असा जे करतो फसवतो आम्हाला असं म्हणून. हा चित्रपट काढत असताना तुमचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे असंही तुम्ही एका पुस्तकात लिहिलेलं आहे. होय. तर तो काय अनुभव आहे? आर्थिक नुकसान झालं म्हणजे 7 वर्षांची मुदत होती पैसे फेडण्याची आणि 7 वर्षाची मुदत असताना ते सुरू केलं. त्यानं वितरकानं आलेला पैसा स्वतःला घ्यायचा 7 वर्षापर्यंत. त्याचं त्यानं फिटलं कर्ज की मग ते कर्ज फिटल्यानंतर मग आम्हाला पैसे द्यायचा असं ते ठरलं होतं. आणि मग 7 वर्ष पूर्ण झाली की मग चित्रपटाचे सारे हक्क माझ्याकडे. पण त्यानं असं केलं की या गावाला एवढ्याला किती काय जमा झाले, 10,000 जमा झाले, त्या गावाला किती हजार झाले, 60,000 झाले, मग सांगायचे किती 2,000 झाले. सांगायचे मी एक शिक्षक, साधा माणूस, मुलगा, आणि कोण बघायला जाईल इकडे तिकडे. ज्यानं गाव कधी आपलं स्वतःचं गाव नीट पाहिलं नसेल तो महाराष्ट्रभर सगळी शहरं बघायला कशाला जाईल, थिएटर कशाला पालती घालीन.
अशा प्रकारचं सगळं चित्र होतं. आणि म्हणून अर्थात फार मोठं नुकसान माझं झालं. 7 वर्ष पूर्ण झाली आणि मागायला गेलो आम्ही वितरकाकडे की आमचा चित्रपट परत द्या आम्हाला, आता संपलेला आहे. तो नाही देणार म्हटलं. माझं अजून कर्ज आहे तुमच्याकडं, पैसे भागवल्याशिवाय मी देणार नाही, असं तो म्हणायला लागला. म्हणजे इकडे पैसा या कोडोली म्हणून आहे इथे भाग, तिथं जो चित्रपट आला होता टूरला, आणि त्या चित्रपटाला जवळजवळ 16,000 उत्पन्न मिळालं. 16,000 उत्पन्न मिळाल्यानंतर त्यांना दाखवताना किती दाखवलं आम्हाला? 2,000 दाखवलं. मग आता वाईला असेल, तिकडं मग विदर्भाकडे असेल, मराठवाड्यात असेल, कोण आम्ही कसं बघायला जाणार? निर्माता मी असलो तरीसुद्धा अर्थात थिएटरवाले मला आत येऊ द्यायचे नाहीत, कारण ते म्हणणार आमचा करार त्या ह्याच्याशी झालेला आहे. वितरकाशी झालेला हां, वितरक होता तो वितरकाशी झालेले आहेत, थिएटरवाल्याशी झालेले आहेत, असं ते सांगायचं. आणि यातून मग ते लुबाडलं. मग आमच्या गावच्या लोकांना पटलं नाही. ते आंबेवाडीला होतो ना, त्या गावच्या लोकांना पटलं नाही. हे काय म्हणले, हे बरोबर नाही झालं. आमचे गरीब मास्तर त्याला फसवलं लोकांनी त्या. आणि म्हणून मग ते म्हणाले आपण जाऊया त्या वितरकाला भेटायला, आणि ते हुकूम काय आहे तो दाखव म्हणून सांगायचं, हिशेब दाखव म्हणून सांगायचं. आणि ट्रक बघितलं, एक ट्रकात काट्या घातल्या, माणसं भरली आणि पुण्याला नेली आणि त्याच्या दारात उभी केली. सगळं चित्र त्यानं पाहिलं, काट्या, कुऱ्हाडी, ही माणसं इतकी. तो घाबरला, पुण्याचा असतो, घाबरला. आणि घाबरल्यावर मग देणार की नाही, तर नाही देणार की नाही, परत कॅन्सल करणार की नाही करार. हां, एकानं याला हात घातला काठीला, आणि मग ते घाबरलं आणि सांगितलं हे तुमचं घेऊन जावा. लोक त्या काळात गावोगावी चित्रपट बघण्यासाठी बैलगाडी वगैरे करून जायची, पायी चालत जायची. होय होय, त्या काळात प्रचंड हा चित्रपट गाजला होता, फारच गाजलेला चित्रपट होता. आणि त्याला महाराष्ट्र सरकारचं पारितोषिकही मिळालं. आजही यूट्यूबवर सुद्धा तो चित्रपट आहे. आजच्या डिजिटल या तंत्रज्ञानाच्या यूट्यूब नावाचं एक नवीन संप्रेषण तंत्रज्ञान आहे. तो यूट्यूबवर पण चित्रपट आहे. त्या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालतात. आणि त्या चित्रपटाचं कथानकही त्या पद्धतीचं आपण लिहिलेलं आहे. त्या चित्रपटाचे लेखक, पटकथा, निर्माता आपण होता, असंही तुम्ही आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. रातवा हे आत्मचरित्र आणि त्या अगोदरची जी पुस्तकं आहेत, तुम्ही मराठी साहित्यातील आधुनिक सानेगुरुजी म्हणून तुम्हाला संबंध महाराष्ट्र ओळखतोय. तर या लेखन प्रवासाविषयी जी पुस्तकं तुम्ही ललित लेखनातील केली असतील, कथा कादंबरी असतील, प्रवास वर्णन असतील, बालवाङ्मय असेल, तर या लेखन प्रवासाविषयी जरा थोडंसं आम्हाला सांगावं. घरची कामं, कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या, हे सगळं पार करत ते लेखन केलेलं आहे. आणि लेखन वास्तव अशा प्रकारचं नाही. जे मला माझ्या जीवनामध्ये जाणवलं, कळलं, भावलं, त्या संदर्भातच मी लिहिलं. उगीच अमुक म्हणून तसं काही लिहिलं नाही. आणि म्हणूनच हा अनुभव असल्यामुळे, हा प्रखर अशा स्वरूपाचा अनुभव असल्यामुळे आणि तितक्याच ताकदीने तो शब्दातून व्यक्त झाल्यामुळे माझी पुस्तकं, माझ्या कथा, माझं लेखन हे मराठी रसिकांना, वाचकांना हे फार आवडत होतं. आणि म्हणून मी आत्तापर्यंत कितीतरी पुस्तकं नुसती लिहित राहिलो. त्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारची अपेक्षा मी बाळगली नाही. जर मनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा बाळगली नाही, निरपेक्षपणे जर माणूस काही कामं करू लागला तर त्याचं श्रेय त्याला मिळतं, फळ मिळतं. आणि त्याला योग्य तो प्रकारचा अर्थातच दर्जाही मिळत असतो, गुणवत्ता मिळत असते. या लेखन प्रकारामधील जे आपण साहित्य निर्माण केलं, तर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार आपल्या साहित्याला मिळालेले आहेत. तर या काळामध्ये तुम्ही कोल्हापूरमध्ये बहुजन समाजातील पोरं लिहावीत, त्यांना त्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळावं म्हणून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा नावाची संस्था काढली. त्या संस्थेचं स्वखर्चातून तुम्ही
5 ते 6 वर्ष पत्रिका तुम्ही दमसा नावाची साहित्य पत्रिका चालवली. तर ह्या संस्थेच्या स्थापनेविषयी एकूण घडामोडीविषयी थोडंसं जरासं सांगावं. मी लिहित राहिलो. लिहित असताना मी एकूण साहित्य क्षेत्र पाहिलं आणि सामाजिक जीवन मी पाहिलं. त्यावेळी असं वाटायचं की अशा प्रकाराने हे घडलं पाहिजे, घडत गेलं पाहिजे. पूर्वीपासून नेहमीच या सामाजिक गोष्टींच्या संदर्भात आणि सामाजिक जाणीवांच्या संदर्भात मी फार दक्ष होतो. म्हणजे आपोआपच दक्ष होतो. अर्थ करायचं म्हणून करायचं असं नाही आहे. अंतःकरणातून जशा प्रकारचे जे उमाळे येतात ते वास्तव असतात, खरे असतात आणि त्यातूनच शब्दांची निर्मिती ही झालेली आहे. आणि काय म्हणाला तुम्ही? नाही, दमसा नावाची तुम्ही जी संस्था काढली याच हेतूने मी असं ठरवलं. खेड्यापाड्यातले लोक आता जागे झालेले आहेत. खेड्यापाड्यातले लोक लिहू लागलेले आहेत आणि त्या मुलांच्यासाठी आपण काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य त्या वर्णावर, संस्कारावर आणून उभं केलं पाहिजे. अशा प्रकारचा नकळत विचार होता. सगळे ग्रंथालयं किंवा मासिकं, हे वर्तमानपत्र सगळी ही नगरावर नगर असतं ना, शहर असतं. ते त्या शहरामध्येच असं असतात, बाहेरची कुठे नसतात. पण 1960 नंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा बदल घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे घराघरात पोचलं पाहिजे, ती प्रकाश हा घराघरामध्ये दिसला पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून ते सर्व क्षेत्रामध्ये हे याला आपण म्हणतो ना, विकास झाला पाहिजे, तसा विकास घडवण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि त्यातून मग समाज शिकत होता, समाज हे करत होता, अमुक करत होता, तमुक करत होता. आणि मला वाटू लागलं की आम्ही जे लिहितो, आम्ही जो माझ्यासारखे जे कोणी लिहितात त्यांना तसा आधार नाही. खेड्यापाड्यातले असल्यामुळे अर्थातच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठ नाही आणि हे व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार होता. फक्त एकच साहित्य संमेलन होतं तिकडे, अखिल भारतीय साहित्य संमेलन, बाकी काही कुठे नव्हतं. आणि मग त्यामुळे मला असं वाटू लागलं की खेड्यापाड्यातल्या मुलांनी कुठं जायचं. आत्ताच्या त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की गरिबीच होती आणि त्यामुळे कुठे लांब जाऊन ते साहित्य संमेलन पाहावं, ऐकावं, जाणवावं असं अर्थात करता येत नव्हतं. ही फार मोठी घटना माझ्या मनाला चाटून गेली आणि मी असं ठरवलं की साहित्य संमेलनासाठी साहित्य सभा स्थापन करावी आणि ती स्थापन करण्याचा प्रयत्न अर्थातच केला. मला साथ दिली अनेकांनी. मी 15 वर्ष माझ्या खर्चाने मी अर्थात संस्था चालवली. म्हणजे संस्थेचं नियतकालिक चालवलं, संस्था चालवली. याच्यासाठी लागणारा जो खर्च असेल ते सगळा मी स्वतः भागवत होतो. पगारातला पै मी आतापर्यंत या क्षणापर्यंत, म्हणजे परवाच्या क्षणापर्यंत मी संस्थेसाठी खर्च घातलेली आहे. आणि मग त्याच्याही आधी 1960 साली म्हणजे ग्रामीण साहित्य संमेलन मी भरवलं होतं. महाराष्ट्रात कुठेच, कोणत्या गावात भरलं होतं ते साहित्य? महाराष्ट्रात कुठेच साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलनं नव्हती. फक्त एकच साहित्य संमेलन होतं ते. आणि 1961 साली भेडसगावला म्हणजे माझ्या गावाला हे साहित्य संमेलन भरवलं, ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं. त्यावेळी ग्रामीण साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे, म.बा. भोसले, काळेगावकर अशा प्रकारची काही मंडळी होती. त्या साहित्य संमेलनाला आली होती. हां, ती साहित्य संमेलनाला आली होती. अध्यक्ष होते आणि अत्यंत अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अध्यक्ष होते. असं अण्णाभाऊने तर असं म्हटलं होतं, पत्र मला पाठवलं, तुम्ही करता ही अत्यंत समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, समाजासाठी उपयुक्त अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणूनच अर्थातच तुम्ही जे हे साहित्य संमेलन आहे ते बघण्यासाठी मी असे
दंडवत घालत येईन तुमच्यापर्यंत असा शब्दप्रयोग केलेला आहे त्याने. इतकं त्यांनाही आवडलं. एवढा हा त्यागी मनुष्य, इतका हा पुढे 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 परिवर्तनाकडे जाणारा मनुष्य असं शब्द काढतो ही काही साधी गोष्ट नव्हती त्या काळात. अण्णाभाऊंचा सहवास तुम्हाला प्रदीर्घ काळ लाभलेला आहे असं तुमच्या हो, लेखनातून हो. अखेर म्हणजे अण्णाभाऊंच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुमची सोबत त्यांना होती असं हो, तुम्ही हो. एका पुस्तकात लिहिलेलं आहे. हो, तर तो प्रसंग काय आहे नेमका? अण्णाभाऊ गेले तेव्हा तुम्ही गावावरून मुंबईला गेला होता हो हो हो. आदल्या 2 दिवस. काय झालं, अंगाई चित्रपटाचं म्हणजे अण्णाभाऊसाठी चित्रपट काढतात आणि ते वाटेगावचे आहेत, म्हणजे जवळ आहेत. वारणा खोऱ्यातले जे जीवन आहे ते त्यांनी आपल्या पुस्तकांच्यामध्ये मांडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आपुलकी होती आणि म्हणून मग अण्णाभाऊंना मी ओळखत होतो. मी आंबेवाडीला होतो तेव्हा अण्णाभाऊसाठी कोल्हापूरला यायचे आणि मग चंद्रकांत शेट्टी म्हणून प्रकाशक होते त्यांच्या माळीवर ते चंद्रकांत शेट्टी आणि मी आम्ही तिघे चर्चा करत बसत असू. समाजाची आजची स्थिती कोणत्या प्रकारची आहे आणि आपण काय केलं पाहिजे आणि काय घडवलं पाहिजे आणि लोकांना कसं प्रवृत्त केलं पाहिजे याचा विचार आम्ही तिघेही करत होतो. आणि मग अण्णाभाऊ तिथं यायचे आणि मग अशा प्रकारे अण्णाभाऊ येत असताना मग अंगाई चित्रपट काढला आणि अंगाई चित्रपट गाजला. अंगाई चित्रपट गाजला, परंतु त्याच्या आधी त्याचं एडिटिंग करावं लागतं. त्याचं शूटिंग केलेलं असतं आणि ते शूटिंग करण्यासाठी एडिटिंग करावं लागतं. ते एडिटिंग करण्यासाठी 1 महिना लागला. त्यासाठी मी रजा काढली होती आणि रजा काढून मी तिथे मुंबईमध्ये राहिलो होतो. त्यावेळी अण्णाभाऊंच्या घरी मी गेलो होतो आणि तिथे घरी गेल्यानंतर ते चित्र एकूण पाहिलं, मला कसंच वाटलं आणि मी अण्णाभाऊंना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे चला. मी तिथे बॉम्बे लॉज म्हणून आहे, त्या बॉम्बे लॉज दादरला तिथं त्यांना घेऊन आलो. तिथं आम्ही राहिलो महिनाभर एकत्र. तुमच्यासोबत अण्णाभाऊ राहिलेले? जेवण वगैरे सगळं मीच करत होतो. अण्णाभाऊ त्या घराची अण्णाभाऊंच्या स्थिती जर सांगितली तर ते नको असं वाटतं म्हणून मी फार सांगत नाही. काटा अंगावर उभा राहतो असं. इतक्या हालाकीच्या स्थितीत ते जीवन जगत होते अण्णाभाऊ? हो, इतक्या हालाकीच्या परिस्थितीत होते तेव्हा ते? हो हो हो, फारच. असं खाली बसलेले होते. आम्ही गेलो पहिल्यांदा त्यावेळी झोपडपट्टीमध्ये चिराग नगर म्हणून झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ राहिले होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो, वामन होवाळ आणि मी. गेल्यानंतर बघितलं तर अण्णाभाऊ असं सगळे खतेरा हे असे ते घाणे असं सगळं झोपडपट्टी, डास माशा हे ते सगळं. आणि तिथं ती त्यांची झोपडी, त्या झोपडीत अण्णाभाऊ बसलेत आणि लिहायला लागलेत. इकडं तिकडं सगळे हे काय म्हणतात जाळ्या कोळिष्टकाच्या जाळ्या. आणि ते बघितल्यानंतर आम्हाला धक्काच बसला आणि त्यावेळी मी सहज उद्गारलो, अण्णाभाऊ तुम्ही असं? म्हणजे काय झालं? मी म्हटलं हे असं पडून नाही पाठ जातो आहे, त्यातून पाणी असलं माशा डास आणि तुम्ही कसं इथं राहत आहे? नाही म्हणाल तर मग कुठं जायचं? अहो आत गेलो बसलो तर समोर मॅगझिन गॉर्कीचा पुतळाच लावला होता, मॅगझिन गॉर्की. आणि तिथे एक कॉट अशी होती. तर आम्ही तिथे बसल्यानंतर त्यांना मी म्हणालो, तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं फ्लॅट दिलेला आहे तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं, मग तिकडे का नाही राहायला जात? ते म्हणाले मी नाही राहायला जात, कारण माझं जगणं इथं आहे, इथलंच आहे, इथल्या माणसातच मी राहणार, इथं माझी माणसं आहेत, इथून हे सोडून गेलो तर मी मरेन, अशा प्रकारे ते म्हणाले. आणि अशा वयातच फ्लॅट दिला होता अण्णाभाऊंना महाराष्ट्र सरकारनं.
पण तिकडे गेला नाही. गेले नाही. मी गेलो तर ही मग सगळे बाकीचे झोपडपट्टीतले लोकांनी कुठं जायचं अशा प्रकारचा विचार म्हणून तिथं तिथं लिहायचे. आणि लिहायचे कसे, इकडं पुण्याला पुस्तकाची छपाई चालायची, त्यासाठी अण्णाभाऊ इकडे मुंबईत झोपडपट्टीत लिहित राहायचे. आणि एक माणूस पुण्याच्या त्या प्रकाशकाचा एक माणूस अण्णाभाऊन लिहिलं पान, अण्णाभाऊनं पान लिहिलं की ते घ्यायचं आणि ते पुण्याला पाठवायचं, पान घ्यायचं पुण्याला पाठवायचं. अशी स्थिती त्या काळामध्ये होती त्यांची. फार वाईट अवस्था होती. रशियामध्ये रशियन सरकारनं कौतुक केलं त्यांचं, खूप अशा प्रकारचं कौतुक केलं रशियन सरकार. पण आपल्या देशामध्ये फारसं तसं घडलं नाही. अण्णाभाऊ साठेंना तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये भेटायला गेला होता, हो, प्रदीर्घ काळ अण्णाभाऊंचा तुम्हाला सहवास लाभला. अण्णाभाऊंचं तुमच्यावर प्रेम होतं, तुमचं अण्णाभाऊंच्यावर होतं. होतं. तर अण्णाभाऊ जेव्हा गेले त्याच्या अगोदर 2 दिवस तुम्ही अण्णाभाऊंना भेटून आला होता. भेटून आलो होतो. तो प्रसंग जरा सांगा. भेटून आलो होतो आणि महिनाभर सांभाळलो होतं मी मुंबई लॉजला. मुंबईमध्ये. आणि आम्हाला नंतर आल्यानंतर कळलं की अण्णाभाऊ गेले. तुम्ही गावाकडे आल्यानंतर? गावाकडे आल्यानंतर. पण शेवटच्या काळात मी त्यांच्याजवळ होतो. फार माझ्यावर फार प्रेम करायचे. मला वारणेचा वाघ म्हणायचे. आमचा वारणेचा वाघ आला अशा प्रकारे म्हणायचे. फकीरा हा त्यांचा चुलता. तर दरोडे घालायचा, पण दरोडे उगीच घालायचा नाही. दरोडे घालायचे असे जे कुणी असतील इंग्रज धार्जिने जे कुणी असतील त्यांच्या घरावर दरोडे घालायचे. आणि जे मिळेल तो गोरगरिबांना वाटायचं. फकीरानं आमच्या गावच्या एका वाड्यावर दरोडा घातला होता. सावकाराचा वाडा. तर दरोडा घातला होता. तो दरोडा उगीच घातला नव्हता फकीरानं. त्यानं काय केलं, आधी येऊन गावात चिठ्ठी टाकली त्या वाड्यामध्ये, आम्ही उद्या दुपारी दरोडा घालण्यासाठी येत आहे सांगून दरोडा घालण्यासाठी येत आहे. आणि दुसऱ्या दिवशी हलगी वाजत हे करत वाजत गाजत अशा रीतीने पाटलाच्या गल्लीनं वाजत गाजत आले की, आणि भर दिवसात दुपारी म्हणजे सगळ्या गावाच्या समक्ष दरोडा घातला. कारण फकीराबद्दल लोकांच्या मनामध्ये वेगळी भावना होती. ऐकून येत होते इंग्रजांना जे धार्जिने आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात अण्णाभाऊ फकीर आहे. आणि त्यामुळे गावानेही फार त्रास दिला नाही, त्यांना दिला नाही किंवा त्यांना पकडून द्यावं असं म्हटलं नाही. आणि मग अशा प्रकाराने भर दिवसा निरोप देऊन हा दरोडा घालणं ही काही साधी गोष्ट नाही. ही साधी गोष्ट नाही. त्याला हे धारिष्ट्य असावं लागतं, तात्विकता असावी लागतं. आणि तेवढ्याच प्रकारे अर्थात मनामध्ये एक वेगळं धारिष्ट्य असावं लागतं. फकीरानं जो वाजत गाजत दरोडा टाकला तेव्हा ती भेटजाव एक महसुली गाव होतं आणि आजूबाजूच्या गावांचा सारा महसूल त्या गावामध्ये गोळा व्हायचा. तो सावकाराचा वाडा होता. तर त्या वाड्यामध्ये तुमचे जे काही पूर्वज लोक वगैरे सांगायची, असा पूर्वजाने एखादा सांगितलेला किस्सा वगैरे काय आहे का, की त्या ब्राह्मणाला असं एक लोक सांगतात की त्या ब्राह्मणाला 2 मुली होत्या आणि दरोडेखोर हे वेगळ्या विचाराचे असतात, पण फकीरा त्या संस्काराचा त्या विचाराचा नव्हता. हो, स्त्रियाच्या अंगावरचा दागिना हलू देत नव्हता. दागिना स्त्रियांचा हलू देत नव्हता. पैसे असतील तर पैसे लुटायचे, स्त्रियांच्यावर जुलूम जबरदस्ती द्यायचे, वाटायचे. ज्यांना गरज असेल त्यांना ते द्यायचे, असा तो होता. आणि 42ची क्रांती वगैरे झाली वाळवा तालुक्यामध्ये, त्यावेळीसुद्धा फकीरानं मदत केली होती लोकांना. 42च्या क्रांतीच्या काळात बरोबर खूप मदत केली होती त्यांनी. असं ते अण्णाभाऊंचं जगणं वेगळं, वागणं वेगळं असं नाही आहे. जे आहे ते खरं सत्य आणि तथ्य असलेलंच असलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांचा नेहमीच असं. या दरम्यानच्या काळात तुम्ही कोल्हापूरला आलात. कोल्हापूरला आल्यानंतर तुम्ही शाहू कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही प्राध्यापक म्हणून होता. हो, आणि शहाजी कॉलेजमध्ये.
आणि शहाजी कॉलेजमध्ये इथं कार्यरत असताना तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही नोकर कर्मचाऱ्यांची पतसंस्था काढली, पतपेढी काढली त्या ठिकाणी. हो त्यानंतर विद्यापीठात त्यानंतर तुम्ही मराठी विभागाचे प्रमुख झाल्यानंतर तिथे एक विद्यापीठाच्या अवतीभोवती कंजारभाट समाज होता. हो त्या कंजारभाट समाजातल्या मुलांसाठी तुम्ही शाळा काढली, तर हो. तो नेमका प्रवास काय? हो माझे जाईल तिथं मी काही खटकत असेल ते खटकत असलेलं जे असेल ते तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करायचा. मला ज्यावेळी विद्यापीठामध्ये घेतलं त्यावेळी मी ते सगळा परिसर पाहिला. त्यावेळी सगळं गवती माळच होतं, सगळा गवती माळ. इमारती असायच्या, त्या इमारतीच्या भिंतींना सुद्धा गवतं असे चिकटून असायची आणि ते कसं दिसायचं मला ते बरं वाटायचं नाही. मी प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आणि माझ्यावर वेगळे संस्कार असल्यामुळे मी आप्पासाहेबांना म्हणालो, कुलगुरूला म्हणालो, साहेब आपल्या एक माझी विनंती ऐकता का? तर म्हणले काय सांगा. माझ्याबद्दल कौतुक होतं त्यांना. अंगाई चित्रपट माझा गाजत होता त्या काळात, अगदी गाजत होता. मला त्यांनी मी चिखलीला मास्तर असताना माणूस पाठवला आपला विद्यापीठाचा आणि मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही नोकरी सोडा, आता MA झालात आणि इथे या, इथे PhD करायचं असल्या इथं PhD करा, पण तुम्ही सोडा, आता इथं तुम्हाला प्रगतीला वाव मिळेल, अशा प्रकारे अर्थात ते सांगत असत. आणि मला ते बोलवून घेतलं, मला चिटणीस केलं, विद्यार्थी कल्याण मंडळाचा चिटणीस केलं. आणि मी हा मुद्दा आधी त्यांच्यासमोर ठेवला की हे सगळं घाण दिसतं, हे सगळीकडे परिसर आणि या परिसराच्या सभोवती कांजारभाटांची वस्ती सगळी आहे आणि कांजारभाटाच्या वस्तीमुळेच काही विद्यापीठाला योग्य त्या प्रकारचं दर्शन घडत नाही. तेव्हा आपण कमवाशिका योजना करून जर इथं शेती उभारली तर मग एक चांगलं दृश्य निर्माण होईल आणि विद्यापीठालाही त्याचं सौंदर्य प्राप्त होईल. म्हटलं मग काय करायला पाहिजे? मी म्हटलं कमवाशिका योजना सुरू केली तर ही करायला कोण करणार म्हणाले. तर म्हटलं मी सुरू करतो कमवाशिका योजना आणि MA जेव्हा पदव्युत्तर विभागामध्ये. तर म्हटलं काय पदव्युत्तर विभागाला काय नाही, एक सारखंच म्हटलं हे कमवाशिका योजना करणं. मग त्यांनी परवानगी दिली, मी परवानगी दिली आणि मग मी ते सगळं मुलांचे प्रवेश घेतले. पहिल्या याला 60-70 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते आणि त्यातले 60 विद्यार्थी घेतले आणि कमवाशिका योजना सुरू केली. जगामध्ये कुठेच कमवाशिका योजना कुठल्याही महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये नाही. आणि मग त्याचप्रमाणे ते हे करत असताना कांजारभाटांच्या वस्तीमध्ये अनेक प्रकार चालायचे. दारू काढणं, दारू विकणं, दारूचं व्यसन लावणं, व्यसन वाढवणं आणि त्यामुळे एक वेगळं चित्र विद्यापीठाच्या भोवती होतं. मग मी म्हटलं, मी विचार केला आणि म्हटलं की या लोकांना शिकवल्याशिवाय, या लोकांच्यावर संस्कार केल्याशिवाय हे सुधारणार नाहीत आणि हे बाधक आहे असं मी सांगितलं. आणि मी त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही कांजारभाटांच्या मुलांच्यासाठी बालवर्ग काढूया, बालवाडी काढूया, कांजारभाटांच्या मुलांच्यासाठी प्राथमिक शाळा सुरू करूया. त्याला आश्चर्यच वाटलं, धक्काच बसला आप्पासाहेबांना. ते म्हणाले पदव्युत्तर विभागासाठी हे आहे विद्यापीठ आहे आणि तिथं पहिलीचा वर्ग बाल मंदिर, आता असं कसं करायचं? मी त्यांना समजावून सांगितलं, ते समजून घेणार होते. त्यांचा कारभार फार चांगला होता. इथे कुलगुरू असतानाही शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक असतानासुद्धा त्यांचा कारभार फार चांगला होता. मला माहिती आहे, माझा अनुभव होता. मग मी त्यांना म्हटलं की लहान मुलांना शिकलं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, तर मग हे पुढचं त्यांचं वागणं हे सगळं जीवन चांगलं जाईल. मग बघा म्हणले काय किती विद्यार्थी आहेत, काय विद्यार्थी आहेत. मग मी गेल्यानंतर ते कांजारभाट मलाच व्हायला लागले. काय साहेब, हां
काय साहेब घ्यायचे आहे काय? हां असं. मग तरी पण मी आपला त्यात हे करायचं आहे. त्यांच्या विरोधातच होतं ना आमची ही योजना, त्यांच्या विरोधात. पण नंतर लोकांना समजावून सांगून पटलं त्यांना आणि शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यावर अप्पासाहेब पवार उद्घाटनाच्या वेळी म्हणाले की या शाळेतला विद्यार्थी तिथं विमान बिल्डिंग म्हणून एक इमारत आहे विमान बिल्डिंग विद्यापीठामध्ये, तिथे उद्घाटन घेतलं होतं. ते म्हणाले यातला इमारतीतला विद्यार्थी विमानाने पुढे शिक्षण घ्यायला, उच्च शिक्षण घ्यायला जाईल त्यावेळी सार्थक झालं असं समजायचं. आणि खरंच तसं परवा 5-7 वर्षापूर्वी विमानानं परदेशाला गेले त्यांच्यातले काही लोक गेले. त्या समारंभाला मी गेलो होतो आणि सांगितलं हे छान छान झालं, आमचं स्वप्न पूर्ण केलं असं. ते गंमत अशी मुलांना सवय, लहान मुलं घरात असं जे स्वभावात जे चाललेलं असेल ते सगळी त्याची सवय. मग एकदा एक मुलगा आला आणि शाळेला आला आणि त्याने पिशवीतनं बाटली काढली, छोटी बाटली काढली आणि मला म्हणा गुलूजी तुम्हाला दिले बघा ही. कुणी दिले रे? आमच्या बाप्पांनी दिले. काय आहे रे? काय आहे बघा की, काय आहे बघा. पहिल्या दाराची आहे. पहिल्या दाराची आम्ही सांगितले असं ते म्हणाले. म्हणजे अशा प्रकारे एकूण सगळं वातावरण निर्माण झालं होतं. पण नंतर खेळीमेळीत ते वातावरण गेलं. आता काय खेळीमेळीच आहे. विद्यापीठात तुम्ही जी कमावशिका नावाची योजना सुरू केली, त्या कमावशिका योजनेतून असंख्य विद्यार्थी घडलेले आहेत. हो. असंख्य विद्यार्थ्यांचं कल्याण झालेलं आहे. हो. तर त्या योजनेतून घडलेले आता अगदी हा प्रवास ज्ञानेश्वर मुळेंच्यापर्यंत हा येऊन थांबलेला आहे. मुळे साहेबसुद्धा विद्यापीठातच होते आणि वारंवार त्यांनी आपल्या मनोगतामध्ये कमावशिका योजनेचा उल्लेख केलेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जी कोल्हापुरात दमसा नावाची संस्था चालवत होता, ती पत्रिका चालवत होता, नवसाहित्यिक जे आहेत त्यांना ऊर्जा देत होता. असंख्य नवलेखक जे आहेत, नवसाहित्यिक आहेत, त्यांच्या पुस्तकांना प्रस्तावना, त्यांची पुस्तकं छपाईपासून तुम्ही मार्गदर्शन करत होता. तर ह्या तुमच्या प्रवासामध्ये घडलेली कोणकोण साहित्यिक आहेत की ते तुमच्या मार्गदर्शनाखाली घडले दमसाच्या? खूप कोल्हापुरात असे आणि आपल्या महाराष्ट्रातले असे कोण सर्वार्थानं असे अग्रक्रमांना नावं घ्यावीत असे त्यामध्ये कोण साहित्यिक आहेत ते? आता हे सगळीच हे लोक आहेत. आता साहित्य अकादमी आता परवा मिळाली ना, ते सुद्धा या आमच्या ह्याच्यातूनच दमसामधूनच घडलेले आहेत. दमसामधून नसं नाही, माझ्या सहवासातूनच घडलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये आता जी नवी पिढी येते आहे, प्रतिथयश व्हायला लागलेली आहे, ती पिढी सगळी घडलेली आहे. आणि साहित्य संमेलनाने आम्ही साहित्य संमेलनं घेतली, केवळ इथेच घेतली असं नाही. मराठी अन्याय निवारण परिषद स्थापन केली, कोल्हापूर साहित्य परिषद स्थापन केली आणि मराठी अन्याय निवारणाच्या हे करताना आम्हाला सीमा भागात जावं लागलं. सीमा भागामध्ये आम्ही साहित्य संमेलन भरवली, तुम्ही साहित्य संमेलनं मुद्दाम भरवली, त्यांना मदत केली. सीमा भागातल्या लोकांना, सीमा भागातील मराठी लोकांना केलं. आणि त्यामुळे अर्थातच बहुव्यापी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असताना तसं माझं झालेलं आहे. बापू, आपण जे केलेलं कार्य हे शैक्षणिक कार्य असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे, कुठल्याही क्षेत्रात जाईल तुम्ही तिथं ते म्हणजे फोर्सफुली सगळं तुम्ही तिथं 100% डिव्होशन दिलं आहे. पण आज आयुष्याची एक संध्याकाळ होत असताना या सगळ्या एकूण प्रवासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, मी खूपच समाधानी आहे. पण समाजाकडे आजच्या पाहिलं तर हा समाज योग्य त्या दिशेनं चालला आहे असं मला नाही वाटत. मला असं वाटायला लागलं की आमचा काळ खरोखर फारच चांगला काळ होता. देवाच्या गुणाचा काळ आमचा होता. आजचा समाज पाहिला, आजची पिढी पाहिली तर विषण्णपणे मन म्हणायचं जातं. कोणत्याही प्रकारची माया, दया उरलेली नाही, निर्मलता उरलेली नाही. अनेक अशा प्रकारच्या गोष्टी समाजाबद्दलच्या अर्थातच या न वाटणाऱ्या, भल्यावर न वाटणाऱ्या अशा निर्माण झालेल्या आहेत.
आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, परंतु आपण काही करत राहिलं, आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये आहे. नव्या पिढीचे संस्कार हे महत्त्वाचे आहेत. शिक्षणावर महत्त्व दिलं पाहिजे, वाचनावर महत्त्व दिलं पाहिजे आणि शिक्षण आणि वाचन हे वाढवलं पाहिजे, तरच संस्कार समाजामध्ये हे घडतील, नाहीतर फार अवघड आहे, फारच अवघड आहे. आता आमच्या गावचे अंगाई चित्रपटातील जी सून आहे पाटलाची, प्रचंड दुष्काळ पडला होता तिच्या याच्यामध्ये काळात आणि गावं उठून चाललेली होती. रानामाळावर हाडं पडलेली होती आणि माणसं गावाच्या गावं उठून चाललेली होती. त्यावेळी गावचा पाटील चांगला होता. त्या काळामध्ये पुढारी गावचे, पाटील गावचा, शानी जाणती माणसं गावची, म्हातारी माणसं गावची ही फार चांगली माणसं होती, चांगला विचार करणारी होती. आणि म्हणून अर्थातच तो विचार करत असताना त्यांनी आपलं हे जे काय आपण म्हणतो ना, आत्ता मी काय म्हटलं, अंगाईचा तो गावातला प्रवास, तुम्ही अंगाईचं समर्पण वृत्ती किंवा त्यागी भावनेने जी लोक काम करत होते तसा समाज आता राहिला नाही, आता राहिला नाही आणि तो समाज असा वाढत राहिला पाहिजे. तर ते जी गृहिणी आहे त्यावेळी तिचा ते सून, पाटलाची सून होती, ते गावात असे चौकात आपल्या घराच्या लोक यायचे आणि पाटलांना विनंती करायचे, अमुक करा तमुक करा, आता उद्या गाव उठवून जाऊया, तुम्ही कुठं हे पसार होऊया, नाही तर काही राहणार नाही, सगळं उद्ध्वस्त होईल, अशा प्रकारचं हे पाटलांच्याकडे सांगायचे. आणि त्यासाठी मग पाटलाला एका रात्री स्वप्न पडलं. त्या स्वप्नात सांगितलं की ओली बाळंतीण जर दिली इथे तर हे पाणी लागेल, अन्यथा पाणी लागणार नाही, अशा प्रकारचा विचार अर्थात त्या ह्याच्यामध्ये स्वप्नामध्ये पाटलाच्या सांगितलं. पाटलाच्या स्वप्नात हे सांगितलं की हे दिल्याशिवाय, ओली बाळंतीण दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. आणि मग रात्री हे स्वप्न पडल्यानंतर सकाळी गावच्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं की असं असं स्वप्न पडलं, आता काय करायचं, कोण मुलगी आहे अशी. ते तो आपल्याला कोण नाही, आमच्यात नाही म्हणायचं. पाटलाच्या घरात होती सून, नुकतीच ओली बाळंतीण होती. तिनं ऐकलं, सोप्यात चाललेलं तिला आत ऐकू येत होतं घरामध्ये असं. आणि मग तिला असं वाटू लागलं आपण त्याग केला तर चालेल, आपण काय करायचं, असं तेव्हा आता हे पाऊस नसल्यामुळे मरायचंच आहे, तर आपण अशा पद्धतीने जर गेलो आणि गावाचं भलं होणार असेल, पाणी लागणार असेल तर काय वाईट, म्हणून अर्थात तिनं ते बलिदान दिलं तिनं ऐकल्यानंतर तिनं तसा विचार केला आणि त्याग केला. तिनं आपल्या नोकराला सांगितलं की एक पाळणात तयार कर, एक मल्लखांब तयार कर, कुणाला सांगायचं नाही, बोलायचं नाही, काही नाही, असं म्हणून हे सांगितलं गड्याला. आणि त्या गड्यानेही ते काम केलं. त्यानं मग ठरवलं, रात्रीची ती उठली, बाळाला घेतली, झोपलेल्या सासऱ्याच्या पाया पडली आणि बाळाला असं काखेत घेऊन अर्थात ती तळ्याकडे आली आणि खोदलेल्या अशा त्या तळ्यामध्ये ती जाऊन तिथं उभी राहिली. तिथं तो खांब रोवला, त्याला पाळणा बांधला आणि पाळणा बांधून त्याच्यामध्ये मूल घातलं आणि ती अंगाई ते रडायला लागल्यावर तिने अंगाई सुरू केलं. अंगाई गीत सुरू केल्यानंतर अचानक एकदम उमाळा ह्याला सुटला, जमिनीला तळ्याला उमाळा सुटला आणि तळं भरत आलं आणि त्याच्यामध्ये हिचं गाणं चालू आहे आणि तळं भरणंही चालू आहे आणि त्याच्यातून ते तलाव निर्माण झाला. अशा प्रकाराने अर्थात या गावचा मी आहे. एक अडाणी सून गावासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन ती त्याग करते, समर्पण करते आणि त्याचेच नकळत संस्कार माझ्यावर आहेत.
कुणावरही असायला पाहिजेत, अशा प्रकारचा विचार माझ्या मनाचा आहे. थोडक्यात साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, त्यानंतर तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण जे क्रांती केली किंवा जे बदल केले ते खरोखरच आजच्या समाजाला भूषणावं आहेत, मार्गदर्शक आहेत. आत्ता अलीकडे तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो मानाचा साहित्यिक विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तुम्हाला मिळाला, तर त्या पुरस्काराबद्दल आपण सांगावं. खरं तर मला पुरस्कार हा माझा 15वा पुरस्कार. महाराष्ट्र शासनानं माझ्या 15 पुस्तकांना, निरनिराळ्या वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना 15 पुरस्कार दिलेले आहेत. त्या प्रसंगी ज्या त्या वेगळ्या वर्षीचे त्या एक तरी पुरस्कार माझ्या पुस्तकाला असायचा. असं आणि मग मी इयत्ता 9वीला असताना मला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. मी BA1ला असताना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. MA1ला असताना मला महाराष्ट्र शासनाच्या अंगाई चित्रपटाला मिळाला आणि तिथून पुढे ही पुरस्कारांची संख्या वाढतच गेली. मी काही प्रयत्न केले की नाहीत किंवा काही झालं नाही, सरळपणे माझं लेखन झालं आणि वैविध्यपूर्ण लेखन मी केलेलं आहे. कुणी 3-4 वाङ्मय प्रकार हाताळतं जास्तीत जास्त, परंतु मी 19 वाङ्मय प्रकार हाताळलेले आहेत. 19वा वाङ्मय प्रकार हा माझा वाङ्मय प्रकार मराठी साहित्याला वेगळ्या प्रकारची एक निर्मिती करून दिलेलं आहे. कारण ललित लेखन जे आहे, हे ललित लेखन मराठीमध्ये मीच फक्त अर्थात समृद्ध केलेलं आहे. ललित लेखनासंबंधी, या वाङ्मय प्रकारासंबंधी अर्थात समीक्षक, टीकाकार हेच सांगतात की नलगेंच्यापासून ललित लेखन सुरू झालं. आणि मग मला फार आनंद होतो की माझ्या निरनिराळ्या अशा प्रकारच्या वाङ्मय प्रकारांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा असा पुरस्कार तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असं मी मानतो. माझ्या जीवनामध्ये मी कधीच लालसा बाळगली नाही, मला पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा अमुक झालं पाहिजे असं कधीच माझ्या मनामध्ये आलं. आपोआप जाहीर झालं, आपोआप ते पदरी पडलं, आपोआप अर्थात आपल्या नशिबी आलं. अशाच प्रकारचा भाग सगळा या पारितोषिका संदर्भात होता. या सगळ्या एकूण प्रवासामध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय हा तुमचा प्रवास पूर्ण होत नाही, ती म्हणजे आपली पत्नी. हो, ती आपली पत्नी अशिक्षित होती, पण आपण घरादारावर सगळ्या तुळशीपत्र ठेवून मुलाबाळांच्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी समर्पण दिलं. तर त्या पत्नीविषयी त्यांचं एक म्हणजे प्रकाशितसुद्धा पुस्तक आहे, जात्यावरच्या ओव्या नावाचं तुम्ही पुस्तक प्रकाशित केलं. तुम्ही जे बोलायचा ते त्या ऐकायच्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही लिहायचा, असं ते पुस्तकाचा प्रवास आहे. तर ते आपल्या पत्नीबद्दल थोडंसं ऐकायला मला आवडेल. आमचा काळ हा लग्न केव्हाही व्हायचे, बालपणामध्ये लग्न व्हायचे, वयात आल्यावर लग्न व्हायचे, अशा प्रकारचा एक भाग त्या काळामध्ये होता. मी अर्थात यशस्वीला असताना माझं लग्न झालं, पण मी ती मुलगी पाहिली नव्हती. यांनी आईवडिलांनी ठरवलं, त्यांनी मुलगी बघितली असेल नसेल, त्यांनी ठरवलं, मी त्या पोहल्यावर उभा राहिलो, याच्यापेक्षा काही नाही. आणि 3 वर्ष मी आणि माझी पत्नी एकमेकाकडे कधी पाहत नव्हतो. ते मी सोप्यात असलो तर ती दाराच्या आड उभी राहून बोलायची. म्हणजे असा प्रकार एकूण त्या काळामध्ये होता. आणि ते अशिक्षित होते पण फार हुशार होते. तिचे बोलणं फार चांगलं होतं, भाषा चांगली होती, शैली चांगली होती, व्यक्तिमत्व चांगलं होतं. आणि त्यामुळे अर्थातच ती काव्य करायची, ओव्या रचायची. आणि निरनिराळ्या प्रकारचे सण असतात ना आपल्याकडे, रूढी परंपरा असतात, त्यावेळी स्त्रिया गाणी गातात, तर ते सगळं तिला येत होतं. आणि तिनं आपल्या परिसरामध्ये त्याचा प्रसार केलेला होता.
आणि सुंदर आहे ते एक पुस्तक तिचं मी काढलं सगळ्या ओव्यांचं तिच्या गाण्यांचं ते पुस्तक लोकसंस्कृती या नावाचं आहे. लोकसंस्कृतीचे रंग. तर आहे ते मला अजूनही आठवतं की अजून ते असायला पाहिजे होती, परंतु आम्हाला सोडून गेली. मी सोडून गेली म्हणजे आमचं काही हे झालं असं नाही, परंतु एक चांगली काव्य निर्मिती निर्माण होत होती स्त्रियांच्या संदर्भात बहिणाबाईंच्या नंतर, असं मी खास म्हणतो. कारण त्यांच्या ओव्याच तशा प्रकारच्या होत्या आणि म्हणून अर्थात अडाणी असतानासुद्धा ती शिकणाऱ्या लोकांना, शिकलेल्या लोकांना अर्थात ती मागे पडेल अशा प्रकारची होती आणि फार प्रेमळ होती. प्रेमळ निर्मळ मन असेल तर शुद्ध भावना असते, शुद्ध भावना असेल तर आपल्याला वाटचालीला ताकद मिळते. तशा प्रकारची ताकद मला माझ्या पत्नीच्या वतीने मला लाभत राहिली आणि मी चालत राहिलो. जाता जाता बापू शेवटचा प्रश्न पुन्हा आपण शेवटचा उत्तरार्ध आपण गावाकडे जाऊया. गावामध्ये तुम्ही एक गाव एक पाणवठा चळवळ जी बाबा आढावांची होती ती पहिली मोहीम तुम्ही गावात अस्पृश्यांना पहिला पाणवठा खुला करून दिला. हो हो हो. त्यानंतर पहिलं गावामध्ये जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची जी माध्यमिक हायस्कूल आहे ती शाळा तुम्ही पहिल्यांदा सुरू केली. माणगावपासून बेडगावपर्यंत तुम्ही तो रस्ता श्रमदानातून रस्ता तयार केला होता. त्यानंतर गावामध्ये हरिजन समाजातील मागासवर्गीय समाजातील लोकांना राहायला जागा नव्हती, तर गायराणामध्ये त्यांना घरं बांधा म्हणून तुम्ही प्रवृत्त केलं. आणि हा सगळा प्रवास करत असताना गावातला तुम्ही जो इतिहास आहे, तळ्यामध्ये जी सती गेलेली सून आहे त्या सुनेच्या सगळ्या कर्तृत्वावर तुम्ही अंगाई नावाचा चित्रपट काढला, पदरमोड केली, प्रसंगी तुमच्यावर कर्ज झालं आणि तेही पुढे जाऊन तुम्ही तालुक्यासाठी एक शिक्षण संस्था उभी केली. आज या तुमच्या कार्याचा तालुक्यातील जनतेला किंवा संबंध जिल्ह्यातील जी काय जाणकार मंडळी आहेत त्यांना हा इतिहास माहीत आहे, पण ज्याच्या नव्या पिढीला हे लोक ही काम माहीत नाही आहे. आजही तुमच्यावर म्हणजे गावातून म्हणजे असं बोललं जाते की नलगे सरांनी गावाकडे बघायला पाहिजे होतं. तर हे काम तुमचं गावाला पुन्हा ज्ञात होण्यासाठी तुम्ही पुन्हा गावकऱ्यांना काय संदेश द्याल? गावाला जे अशा प्रकारचे होतकरू माणसं असतात त्यांना नेहमी पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून अर्थात काहीतरी केलं पाहिजे, आपल्या सद्भावनात व्यक्त केल्या पाहिजेत. अशा प्रकाराने जर समाज गाव वागला तर ते अत्यंत आनंदाची आणि अत्यंत प्रसन्नतेची गोष्ट आहे, ती ह्याची उत्कर्षाची गोष्ट आहे. धन्यवाद बापू. तुमची आज मुलाखत घेऊन खरोखर एका 70 वर्षापूर्वीचा काळ आम्ही त्या काळात आम्ही नव्हतो, पण तो काळ कसा प्रतिकूल असावा असं एक चित्र डोळ्यासमोर एक स्वप्न तयार होत होतं आणि तो संबंध चित्र तुम्ही आमच्यासमोर मांडलं. त्याबद्दल आपलं मनपूर्वक KOP माझाच्या वतीनं आम्ही धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि आज नव्वदीकडं तुम्ही झुकत असताना, तुम्ही नव्वदीकडे प्रवास करत असताना तुम्ही ह्या आता जी तुमचे काय आत्ताही तुम्ही लिहिता काय, तर आता ह्या नव्वदीचा आता तुमचा प्रवास सुरू असताना या दरम्यानच्या काळामध्ये तुमची काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत काय? हो, आता याच वर्षी आत्ता 7 पुस्तकं माझी प्रसिद्ध होत आहेत. पुढच्या महिन्यातच निळ्याला वाङ्मय प्रकारातली ती पुस्तकं आहेत. दिवाळी अंकातून वगैरे आलेले लेख आहेत, त्यांची पुस्तकं आहेत. आणि आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की माझ्या एकूण पुस्तकांची संख्या 100 झालेली आहे आणि ती 100 उत्सव तो पुढल्या महिन्यामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. 100वं पुस्तक आता छपाई चालू आहे आणि 100 पुस्तकं महाराष्ट्रामध्ये कोणी लिहिली असतील असं मला वाटत नाही, पण मी मात्र त्या ताकदीने सातत्याने लिहित राहिलो. मला त्याच्या अर्थात जरासुद्धा गर्व नाही असं मी मानतो, कारण रसिकांच्यामुळे, लोकांच्यामुळे, वाचकांच्यामुळे मी लेखक या पदापर्यंत पोचलो. अगदी मराठी साहित्यात 3-4 पुस्तकं लिहिणाऱ्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले. तुम्ही 100 पुस्तकांना गवसणी घातली, तर महाराष्ट्र शासनाकडून किंवा आपल्या भारत सरकारकडून तुमची ह्या म्हणजे पुरस्कारासाठी कुठं उपेक्षा झाली असं तुम्हाला वाटतंय का? हो, तसं वाटतंय. उपेक्षा झाली हे मला वाटतेच, कारण साहित्य अकादमी ही मला मिळायला पाहिजे होती. आता काही घटना होती ते मला कळली नंतर. माझं पुस्तक 2 नंबरमध्ये होतं. खरं म्हणजे हे बोलू नये, परंतु हे मनामध्ये जरा हा संताप होतो.
2 पुस्तकं अखेरपर्यंत होती आणि त्यापैकी एक पुस्तक बाजूला काढलं आणि त्याला साहित्य अकादमीचं पारितोषिक त्या वर्षाचं दिलं गेलं. हे का घडलं, कसं घडलं, कशासाठी घडलं हे मला माहीत नाही. पण आणि आता मी बक्षिसांच्या गोष्टीकडे लक्षही देत नाही. मिळालं नाही मिळालं त्याच्यासाठी अडून बसायचं नाही, एवढं मात्र मी ठरवलेलं आहे. ताज्या बातम्यांसाठी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.